पुस्तक अग्निपंख, आत्मचरित्र. लेखक APJ अब्दुल कलाम. अनुवाद माधुरी शानबाग. प्रकाशक दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन, सदाशिवपेठ, पुणे. अग्निपंख. तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी 1931 मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूनं आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुसऱ्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितली आहे. हे पुस्तक केवळ अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचं एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्र स्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसंच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशानं केलेल्या संघर्षाचं ते मनोहारी खंडकाव्यही आहे. माझ्या माता पित्यांच्या स्मृतीस. माझी आई. समुद्राच्या लाटा, सोनेरी वाळू, यात्रेकरूंचा विश्वास, रामेश्वरमची मशीद, सर्व एकात्म होऊन बनते माझी आई. तू माझ्याकडे येतेस बनून स्वर्गाचे प्रेमळ हात. मला लढण्याचे दिवस आठवतात, जेव्हा आयुष्य होते आव्हान आणि कष्ट. पहाटे पूर्वीच्या काळोखात मैलोगणती चालणं, देवळाजवळ संत वृत्तीच्या गुरुकडे शिकण्यासाठी जाणं, पुन्हा चालणं दुसऱ्या शाळेत अरबी शिकायला, वाळूच्या टेकड्या चढत रेल्वे स्टेशन गाठणं, वर्तमानपत्रांचे गठ्ठे उचलणं, देवळाच्या गावात लोकांना वाटणं, सूर्योदयानंतर काही वेळानं शाळेत जाणं, रात्रीच्या अभ्यासापूर्वी थोड्या उद्योगाची सायंकाळ, छोट्या मुलाच्या या साऱ्या वेदना. आई, आई, त्या वेदनांचं तू पवित्र आत्मशक्तीत रूपांतर केलंस. 5 वेळा गुडघे टेकवून वाकून फक्त देवाच्या आशीर्वादासाठी. प्रिय माते, तुझी बलवान निष्ठा तुझ्या मुलांच्या शक्ती आहे. प्रत्येकाची गरज ओळखून तुझ्यातले उत्तम तू दिलंस. तू नेहमीच देत आलीस, देवावर विश्वासून देत आलीस. मला आठवतो एक दिवस मी 10 वर्षांचा असताना मी तुझ्या मांडीवर डोकं टेकून शांत झोपलो होतो. मोठी भावंड हेव्याने पाहत होती. पौर्णिमेची रात्र आणि फक्त तुलाच ठाऊक असलेलं माझं विश्व. आई, माझी प्रिय आई. मध्यरात्री जाग आली गुडघ्यावर टपटपणाऱ्या तुझ्या अश्रूंनी. तुझ्या मुलाच्या वेदना तुला जाणवल्या. तुझा सांत्वनाचा स्पर्श. हळूहळू त्या वेदना शांतवत होत्या. तुझं प्रेम, तुझी काळजी, तुझा विश्वास, त्यांनीच मला शक्ती दिली जगाला निर्भयतेनं तोंड देण्यासाठी. त्याची शक्ती सोबतीला घेऊन माझी आई, कयामतच्या दिवशी आपण पुन्हा भेटू. APJ अब्दुल कलाम. भारताची तंत्रज्ञानातील झेप, देशाच्या सार्वभौमत्वाची संरक्षण सिद्धतेची ग्वाही जगामधील अनेकांना शंकास्पद वाटते. अशावेळी हे पुस्तक प्रकाशित होते. इतिहासाला, अभ्यासाला तर मानवी समूह कुठल्या ना कुठल्या कारणासाठी एकमेकांशी लढायला सिद्ध झालेला आहे असं दिसून येतं. प्राचीन काळी अन्न आणि निवाऱ्यासाठी लढाया होत. काळाच्या प्रवाहात पुढे धर्मासाठी आणि आदर्शवादी विचारांसाठी लढाया झाल्या. अलीकडे तंत्रज्ञानाच्या वर्चस्वासाठी आणि आर्थिक सत्तेसाठी अत्याधुनिक युद्ध साहित्य वापरून युद्ध होतात. आणि या 2 शक्ती राजकीय सत्तेशी, विश्व नियंत्रणाशी निगडीत आहेत. गेल्या 1-2 शतकात काही देशांनी तंत्रकौशल्यात प्रचंड झेप घेतली आणि आपल्या हातात स्वार्थासाठी त्यावरचं नियंत्रण हिसकावून घेतलं. नव्या जगाचे नेतृत्व असल्याचा दावा हे देश करतात. अशा अवस्थेत 100 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशानं काय करावं? आपल्या समोर तंत्रकौशल्यात समर्थ होण्याखेरीज पर्यायच उरलेला नाही. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत देश नेतृत्व करू शकेल का? या प्रश्नाला माझे ठाम उत्तर हो असेच आहे. मी असा अधिकारपूर्वक होकार का देतो हे माझ्या आयुष्यातील काही प्रसंगांच्या आधारे स्पष्ट करू शकेन. या पुस्तकात वर्णिलेल्या पूर्वस्मृतींना उजाळा देताना
त्यातील कोणत्या सांगाव्यात, कोणत्या टाळाव्यात, एकूणतच त्या तितक्या महत्वाच्या आहेत का, याबद्दल माझी खात्री नव्हती. माझं बालपण माझ्यासाठी मौल्यवान आहे, पण इतरांना ते तसं वाटेल का? एका लहान गावातील मुलाच्या यशाची आणि क्लेशांची कहाणी वाचकांना उद्बोधक वाटेल का? माझे ताणाखाली गेलेले बालपण, शाळेतील दिवस, शाळेची फी भरण्यासाठी केलेली लहान सहान कामं, कॉलेज विद्यार्थी असताना मी शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. त्यामागे पैशांचा अभाव हेही एक कारण होतंच. यामध्ये सर्वसामान्य वाचकाला रस वाटण्यासारखं काय आहे? पण मग मला वाटलं, या सर्वांचा तसा एकमेकात संबंध गुंफलेला आहे. आधुनिक भारताच्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाची नियती ही सामाजिक परिस्थितीत अपरिहार्यपणे गुंतलेली असते. ती स्वतंत्र वेगळी कशी करता येणं शक्य नाही. म्हणून माझ्या इच्छेप्रमाणे मी पायलट बनू शकलो नाही, किंवा वडिलांच्या इच्छेनुसार कलेक्टर न बनता मी रॉकेट अभियंता बनलो, हे सांगणं मला महत्वाचं आणि संयुक्तिक वाटलं. ज्या काही व्यक्तींनी माझ्या आयुष्यावर खोलवर परिणाम केला, त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानणं हाही हेतू होता. माझे आईवडील, कुटुंबीय, विद्यार्थी असताना प्रोत्साहन देणारे गुरुजन, व्यावसायिक असताना मला संधी देणारे, मला ओळखणारे सुहृद, आयुष्यात भेटलेले सहकारी असे होते. याबद्दल मी स्वतःला सुदैवी समजतो. या सर्वांचे आभार मानणं हाही हेतू मनात आहे. माझ्या हाताखाली काम करणारे, टीममध्ये सोबत असणारे, यांच्याशिवाय माझं काम अपुरं राहिलं असतं. आमच्या एकत्र स्वप्नांना सत्यात उतरवणं शक्य झालं नसतं, याची मला जाणीव आहे. या संदर्भात आयझॅक न्यूटनचे शब्द मला आठवतात. प्रत्येक संशोधक हा आपल्या पूर्वसुरींच्या मजबूत खांद्यावर उभे राहूनच पुढे जातो. माझ्या यशासाठी भारतीय विज्ञान क्षेत्रातील संशोधकांचा आणि संशोधन परंपरेचा मी ऋणी आहे. प्रोफेसर विक्रम साराभाई, सतीश धवन, ब्रह्मप्रकाश यांनी माझ्या आयुष्यात महत्वाचे बदल घडवले. तसंच भारतीय शास्त्र जगताला आपलं योगदान दिलं, त्यांचाही मी ऋणी आहे. 15 ऑक्टोबर 1991 मी वयाची 60 वर्ष पूर्ण केली. त्यानंतर आयुष्य समाजसेवेसाठी व्यतीत करायचं असं मी ठरवलं. पण त्याचवेळी एकदम 2 घटना घडल्या. एक म्हणजे 3 वर्ष आणखी भारत सरकारच्या सेवेत घालावी असा प्रस्ताव आला आणि तो मी स्वीकारला. आणि दुसरी, अरुण तिवारी यांनी मी माझ्या पूर्वस्मृती सांगाव्यात अशी आग्रहपूर्वक विनंती केली. 1982 सालापासून ते माझ्या प्रयोगशाळेत काम करत होते. फेब्रुवारी 87 पर्यंत आमचा एकमेकांशी तसा संपर्क आला नाही. हैदराबादच्या निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मधील अतिदक्षता हृदयोग विभागात मी त्यांना 1987च्या फेब्रुवारीला भेटायला गेलो. ते फक्त 32 वर्षांचे होते आणि बहादुरीने जीवनेच्छेशी लढाई करत होते. मी त्यांना म्हटलं, मी तुमच्यासाठी काही करू शकतो का? तेव्हा ते म्हणाले, सर, मला तुमचे आशीर्वाद द्या, मग मला दीर्घ आयुष्य मिळेल आणि मी तुमचा एकतरी प्रकल्प पूर्ण करू शकेन. त्या अवस्थेतही कामाची आठवण ठेवायच्या त्यांच्या समर्पित भावनेनं मी हेलावून गेलो. ती रात्रभर मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहिलो. माझ्या प्रार्थना देवांपर्यंत पोहोचल्या असाव्यात, कारण महिनाभरानं ते कामावर रुजू झाले. आकाश क्षेपणास्त्राच्या सांगाड्यावर पहिल्या खेळापासून त्यांनी मेहनत घेतली आणि 3 वर्षात प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यात मोलाची मदत केली. मग त्यांनी माझ्या चरित्र लेखनाला सुरुवात केली. माझ्या तुकड्या तुकड्यांनी सांगितलेल्या आठवणी, हकीकती त्यांनी एका ओघवत्या कहाणीत रूपांतरित केल्या. माझ्या खासगी पुस्तक संग्रहातून त्यांनी फेरफटका मारला आणि मी अधोरेखित केलेले कवितांचे तुकडे या पुस्तकात योग्य जागी विखुरले. माझ्या वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर स्वतःला वैज्ञानिक जगतात मान्यता मिळवण्यासाठी झगडणाऱ्या आधुनिक भारतातील विज्ञान क्षेत्राच्या यशापयशाचा जमाखर्च या पुस्तकात मांडलेला आहे. भारताच्या राष्ट्रीय भावनेची आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी केलेल्या सहकारी प्रयत्नांची ही माझ्या कालखंडातली कथा आहे. या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाची निर्मिती करण्यामध्ये देवाचा विशेष हेतू असतो. विशिष्ट कार्यासाठी प्रत्येक जण इथं अवतरतो. मी जे आयुष्यात काही मिळवलं ते त्या जगन्नियतेच्या मदतीमुळे, त्याच्या इच्छेची पूर्तता व्हावी म्हणून मिळवलं. त्यानं मला उत्तम गुरु देऊन, सहकारी देऊन माझ्यावर कृपेची बरसात केली. त्या सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करताना मी त्याचे गुणगान करतो, अशी माझी भावना आहे. ही सर्व अवकाशयाने, क्षेपणास्त्रे त्याचीच निर्मिती आहे. कलाम नावाच्या एका लहान माणसाला त्यासाठी त्यानं निवडले.
भारतातील करोडो लोकांना असं दर्शवण्यासाठी की स्वतःला कधीही कनिष्ठ वा निराधार समजू नका. आपण सर्व जन्मतः त्या दैवी शक्तीचा अग्निबिंदूंचा अंश अंतरात घेऊन येतो. त्या अग्नीला पंख लाभावेत यासाठी आयुष्यभर आपण प्रयत्न करत राहावं आणि मग त्या प्रकाशानं जग मांगल्यानं भरून जावं. देवाचे आशीर्वाद सदैव तुम्हावर पलसत राहावेत. APJ अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हाताखाली मी गेली 10 वर्ष काम करतोय. त्यामुळे मी त्यांचा चरित्रकार बनण्यासाठी कदाचित लायक नसेन आणि माझा तसा हेतूही नव्हता. एक दिवस त्यांच्याशी बोलताना मी त्यांना विचारलं, तरुण भारतीयांना तुम्हाला काही सांगायचंय का? त्यांचे संदेश देणारे उत्तर मला फार भावलं. त्यानंतर एकदा धैर्य एकवटून मी त्यांना त्यांच्या पूर्वजीवनाच्या आठवणींबद्दल विचारणा केली. त्या कालोखात लुप्त होण्यापूर्वी शब्दबद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली. मग रात्री उशिरा आणि अगदी पहाटे तारे मावळताना आमच्या एकत्र बैठकांची सुरुवात झाली. त्यांच्या 18 तासांच्या कामाने गच्च भरलेल्या वेळापत्रकातून आम्ही कसं तरी हे जमवलं. त्यांच्या कल्पनांची भरारी आणि सखोलता मला मंत्रमुग्ध करत होती. त्यांच्यामध्ये प्रचंड जीवनेच्छा वास करत आहे आणि त्यामुळेच कल्पनेच्या साम्राज्यात विहार करणं त्यांना आनंद देतं. त्यांचं बोलणं समजणं नेहमीच सोपं जाई असं नाही, पण ते खूप उत्साहवर्धक आणि ताजेतवाने वाटे. काही वेळा ते सरमिसळ झालेले, मार्मिक व अलंकारिक असं बोलत, पण सावकाश त्यांच्या मनातून बाहेर उसळणाऱ्या आठवणींना, विचारांना सलग असा ओघ आला. मी हे पुस्तक लिहायला बसलो तेव्हा वाटलं की त्यासाठी माझ्यापेक्षा अधिक ताकदीची माणसाची गरज आहे. पण एकदा का कठीण कार्याची कल्पना आली, नीट आकलन झालं आणि या चरित्राचं लेखन करायचा सन्मान मिळाला, याबद्दल आनंद झाला. हे कार्य पूर्ण करण्यासाठी मला धीर मिळू दे, तेवढी कुवत येऊ दे, अशी मी प्रार्थना केली. सर्वसामान्य भारतीयांसाठी हे पुस्तक लिहिलं गेलंय. त्यांच्याबद्दल डॉक्टर कलामना आत्मीयता वाटते आणि ते त्यापैकी एक आहेत. सर्वसामान्य, साध्या, विनम्र माणसांशी त्यांच्या मनाची तार सहजपणे जुळते. त्यांच्या स्वतःच्या साधेपणाची आणि आंतरिक धार्मिक वृत्तीची ही खूण आहे. मला हे पुस्तक लिहिताना मी पवित्र तीर्थक्षेत्री जातो आहो असं वाटलं. डॉक्टर कलामच्या आयुष्यातून मला एक प्रकाशानं शिकता आलं की आपल्या स्वतःमध्ये सुप्त असलेल्या अंतर्गत ज्ञानाशी एकरूप होणं हा जीवनातला खरा आनंद मार्ग आहे. प्रत्येकाचा तसा शोध घेणं हा जन्मदत्त अधिकार आहे. या पुस्तकाच्या वाचकांपैकी अनेक जण डॉक्टर कलाम यांना प्रत्यक्ष भेटू शकणार नाहीत, पण या पुस्तकाच्या सहवासातून त्यांना भेटणं तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यांचे तुमचे वैचारिक तात्विक पातळीवर मैत्र जुळेल. डॉक्टर कलाम यांनी सांगितलेल्या सर्वच प्रसंगांचा, घटनांचा मी पुस्तकात समावेश करू शकलो नाही. खरं म्हणजे हे पुस्तक त्यांचं एक रेखाचित्र आहे. काही प्रकल्पांच्या संदर्भात काही जणांचा उल्लेख अनवधानानं राहिलाही असेल. काही महत्वाच्या घटनाही नोंदवल्या गेल्या नसतील. पहिल्या 25 वर्षांच्या त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात मी त्यांच्या समवेत नव्हतो, तेव्हा काही प्रसंग पुढे मागे झाले असतील, थोडे बदल झाले असतील. अशा त्रुटींना हेतुपूर्वक नसेन, पण पूर्णपणे मी जबाबदार आहे. अरुण तिवारी. जडणघडण 1931 ते 1963. ही पृथ्वी देवाची आहे. हे अफाट असीम आकाश त्याचंच आहे. दोन्ही अमर्याद समुद्र त्याच्याच हृदयात शांत होतात आणि तरीही लहानशा तळ्यात सुद्धा तोच असतो. अथर्ववेद खंड 4 ओवी 16. मद्रास राज्यातील रामेश्वरम या छोट्या बेटासारख्या गावात एका मध्यमवर्गीय तामिळ कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील जैनलबदीन यांच्यापाशी ना फारशी संपत्ती होती ना शिक्षण, पण या उणींवर मात करेल असं आंतरिक शहाणपण त्यांना लाभलं होतं. उदार विशाल असा दृष्टिकोन होता. माझ्या आईच्या म्हणजेच आशियम्माच्या रूपानं त्यांना आदर्श अनुरूप साथीदार लाभला होता. तिच्या हातून रोज किती जणांच्या पोटी अन्न जायचं हे मी सांगू शकणार नाही, पण आमच्या पंक्तीला कुटुंबातील माणसांपेक्षा बाहेरची माणसं अधिक संख्येनं असायची. आजूबाजूच्या लोकांमध्ये एक आदर्श जोडपं असं त्यांचं वर्णन केलं जाईल. वडिलांपेक्षा माझ्या आईचं कुळ अधिक उच्च मानलं जाईल, कारण तिच्या पूर्वजांपैकी कुणाला तरी ब्रिटिशांकडून बहादूर अशी पदवी मिळाली होती. मी सामान्य रूपाचा, लहान चणीचा, अनेक भावंडांपैकी एक होतो. माझे आई वडील दोघे उंच देखणे होते. 19व्या शतकात बांधलेल्या पिढीजात घरात आमचे वास्तव्य होतं. विटा चुनखडींनी बांधलेले ते पक्क्या बांधणीचं घर रामेश्वरमची मशीद असलेल्या रस्त्यावर होतं. घर तसं मोठंही होतं.
माझे वडील साध्या राणीचे भोगते होते. चैनीच्या महागड्या वस्तू कधी आमच्या घरी येत नसत, पण आवश्यक गरजा व्यवस्थित पुरवल्या जात. कपडे, अन्न, औषध पाणी या बाबतीत कुणालाही त्यांनी कधी कमी पडू दिला नाही. माझं बालपण भावनिक, सांपत्तिकदृष्ट्या अगदी सुरक्षित, सुखाचं गेलं असंच मी म्हणेन. मी नेहमी माझ्या आईबरोबर स्वयंपाकघरात फरशीवर बसून जेवत असे. माझ्यासमोर केळीचे हिरवेगार पान ठेवून त्यावर अगदी प्रेमानं ती भाताचा ढीग वाढत असे. परती मसाल्याच्या वासानं घमघमणारे सांबार असायचं. एका बाजूला तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत घरगुती लोणची असायची, तर दुसऱ्या बाजूला खोबऱ्याच्या स्वादिष्ट चटणीचा गोळा असायचा. रामेश्वरातील ऐतिहासिक पवित्र शिवमंदिर आमच्या घरापासून चालत गेलं तर 10 मिनिटांच्या अंतरावर. आमच्या घराच्या आजूबाजूची वस्तू प्रामुख्याने मुसलमान असली तरी काही हिंदू कुटुंबीय होते. मुसलमान शेजाऱ्यांशी त्यांचे गुण्यागोविंदानं वागणं बोलणं होतं. आमच्या वस्तीत एक जुनी मशीद होती. तिथं मी रोज वडिलांबरोबर संध्याकाळचा नमाज पढण्यासाठी जात असे. अरबी भाषेतील ते प्रार्थनेचे शब्द कशासाठी आहेत, त्याचा काय अर्थ आहे, ते मला त्या लहान वयात कळणंही शक्य नव्हतं. पण त्या प्रार्थना अल्लाकडे पोचतात याबद्दल माझ्या मनात कधीही कुठलीही शंका नव्हती. माझे वडील प्रार्थना संपवून मशिदीबाहेर आले की अनेक धर्माचे, वेगवेगळ्या आर्थिक स्तरांवरचे लोक त्यांची वाट पाहत थांबलेले असत. त्यांच्या हातात पाण्याची छोटी छोटी भांडी असत. वडील त्या पाण्यात बोटं बुडवून प्रार्थना करत. ते पाणी मग लोक श्रद्धेनं घरी नेत औषध पाणी म्हणून आजाऱ्यांना देत. मला हेही आठवतं की आजार बरा झाल्यावर लोक घरी येऊन वडिलांचे आभार मानत. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानी, आनंदी स्मित उमटे आणि ते म्हणत, त्या दयाळू, कृपाळू अल्लाचे आभार माना. रामेश्वरमच्या शिवमंदिराचे प्रमुख पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री आणि माझे वडील एकमेकांचे चांगले मित्र होते. माझ्या लहानपणचे एक चित्र स्पष्टपणे माझ्या मनपटलावर उमटले. पारंपरिक मुसलमान पोशाखात माझे वडील आणि धोतर, पंचा, उपर्ण अशा हिंदू वेशातील शास्त्रीजी, असे दोघे मित्र दैवी कृपा, अध्यात्म, तत्वज्ञान अशा गंभीर विषयांवर मनपूर्वक चर्चा करतात. मी मोठा झालो, प्रश्न विचारण्याएवढा समजूतदार झालो. तेव्हा वडिलांनी मी प्रार्थनेतील शब्दांचा अर्थ विचारला. उत्तरादाखल ते म्हणाले, प्रार्थनेमध्ये, नमाज पडण्यामध्ये गूढ असं काही नाही. एकत्र येऊन नमाज पडताना माणसा माणसातील भेदभाव नाहीसे होतात. संपत्ती, वय, जात, धर्म, वंश, शरीर सर्व काही विसरून आपण त्या आघात दैवी विश्वशक्तीशी एकरूप होतो. धर्माबद्दलच्या, अध्यात्माबद्दलच्या दैवी कल्पना तामिळ भाषेत सोप्या करून सांगायची विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ होती. एकदा त्यांनी मला सांगितलेलं आठवतं, प्रत्येक माणूस स्वतंत्रपणे दुसऱ्यापासून वेगळा असतो, तरीही त्या सर्वांना बांधणारा एक दैवी अंश प्रत्येकात असतो. संकट आली, दुःख भोगावी लागली तरी माणसानं धीर सोडू नये. न घाबरता त्यांना सामोरं जावं. आपल्या दुःखाला समजून घ्यायचा प्रयत्न करावा. संकट माणसाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात. मी त्यांना त्यावर गांभीर्यानं विचारलं की तुमच्याकडे मदतीसाठी, सल्ल्यासाठी येणाऱ्या लोकांना तुम्ही का समजावून सांगत नाही? माझ्या खांद्यावर त्यांनी आपले दोन्ही हात ठेवले. माझ्या डोळ्यांशी आपली नजर भिडवत ते क्षणभर निश्चल उभे राहिले. जणू त्यांचे शब्द समजायची माझी कुवत त्यांना जोखायची होती. मग सावकाश पण ठाम, शांत आवाजात त्यांनी उत्तर दिलं, माणसं जेव्हा एकाकी होतात तेव्हा ती निसर्ग नियमानुसार सोबतीच्या अपेक्षेनं आजूबाजूला पाहू लागतात. पुढ्यात जेव्हा संकट उभी राहतात तेव्हा कुणीतरी येऊन मदत करावी अशी अपेक्षा बाळगतात. समोरचे रस्ते बंद झालेत असं त्यांना वाटतं, तेव्हा कोणीतरी वाट दाखवावी अशी त्यांची इच्छा असते. प्रत्येक संकट, नव्यानं येणारं दुःख, अपेक्षा आपापला मदतनी शोधून काढायला समर्थ असतो. आपल्या दुःखांवर उपाय सुचवा म्हणून सल्ला मागायला माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्या हृदयात निराशा असते. दुःख भावनेचा उद्रेक उसळत असतो. तो शांत व्हावा म्हणून एक दुआ या अर्थानं मी त्यांच्याशी बोलतो. त्यांना त्यावेळी फक्त प्रार्थनेनं, समर्पित भावनेनं देवाला शरण जा असं सांगतो. खरं तर ते फारसं स्फुरणीय नाही. तो मार्ग कधीच कुणी अनुसरू नये. स्वतःला आपण कमकुवत बनू देऊ नये. भविष्याकडे भीतियुक्त नजरेनं पाहणं आणि स्वतःकडे अंतर्मुख होऊन आत्मशक्ती जागवणं यातला फरक
सुजाण व्यक्तीनं ओळखायला हवा. मला त्यातलं सर्वच काही समजलं असं मी म्हणत नाही, पण त्यांच्या बोलण्यातून एक विलक्षण उत्साह, ऊर्जा मला मिळाल्याचा अनुभव आला. माझे वडील पहाटे उठून सूर्योदयापूर्वीचा म्हणजेच पहाटेचा नमाज पढायचे. त्यानंतर आमच्या घरापासून 4 किलोमीटर अंतरावर आमची नारळाची वाडी होती. तिथं ते जात. येताना डझनभर नारळ खांद्यावरून वाहून आणत आणि मगच नाश्ता करत. अगदी 70 गाठेपर्यंत त्यांचा हा रोजचा क्रम कधी चुकला नाही. माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगतात माझ्या वडिलांसारखा व्हायचा, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे जायचा प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितलेली मूलभूत सत्य समजावून घेण्याचा, आचरणात आणण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत राहिलो. त्यांच्या शिकवणीमुळे मला एक विश्वास वाटत राहिला. प्रत्येकामध्ये एक दैवी प्रकाशाची ज्योत तेवत असते. दुःख, अपयश, निराशेच्या अंधारात ती वाट दाखवू शकते. तुम्हाला योग्य जागी पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करते. एकदा का त्या देवत्वाशी, त्या ज्योतिषी तुमचे अनुबंध जुळले तर तुम्ही मुक्तीच्या, आनंदाच्या, मनशांतीच्या वाटेवरचे कायमचे प्रवासी होता. मी 10 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचं ठरवलं. त्या प्राचीन तीर्थक्षेत्रावर येणाऱ्या प्रवासी भक्तांना रामेश्वरमपासून धनुषकोडीपर्यंत नेणे आणण्यासाठी तिचा उपयोग ते करणार होते. धनुषकोडीला स्थानिक भाषेत सेतुकराई असं म्हणतात. अहमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. पुढे जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी म्हणजे जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नातं जोडलं. बोटीला हळूहळू आकार येत असलेला मी रोज पाहत होतो. आमच्या लाकडी नांगर, सुकाणू वगैरे भाग हळूहळू पक्के बनवले जात होते. एक दिवस अचानक चक्रीवादळानं किनाऱ्याला झोडपून काढलं. ताशी 100हून अधिक मैलाच्या वेगानं वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांनी सेतुकरायाची थोडीफार जमीन आणि आमची बोट समुद्रार्पण केली. पंबनचा पूल उतारुंदी भरलेल्या रेल्वेगाडीसह कोसळून गेला. तोपर्यंत मी समुद्राचे फक्त सौंदर्य पाहिलं होतं. त्या प्रसंगात प्रथमच त्याचं रौद्र रूप, त्याची संहारक शक्ती याचं मला दर्शन झालं. त्या बोटीच्या जन्मापासून तिचा विनाश होईपर्यंतच्या काळात मोहम्मद जलालुद्दीन माझा घनिष्ठ मित्र बनला होता. तसा तो माझ्याहून 15-1 वर्षांनी मोठा. मला तो आझाद म्हणायचा. रोज संध्याकाळी आम्ही लांबवर फिरायला जात होतो. मशिदी समोरच्या रस्त्यावरून समुद्र किनाऱ्यावरच्या मऊ मऊ वाळूकडे आपसूक आमची पावलं वळायची. आम्ही अधिकतर आध्यात्मिक, धार्मिक, दैवी, आत्म्याशी संबंधित अशा विषयांवर बोलत असू. रामेश्वर एक तीर्थक्षेत्र असल्यानं अशा प्रकारच्या संभाषणांना योग्य, भारलेलं वातावरण तिथं होतं. पहिल्यांदा रामेश्वरमच्या पवित्र शिवालयाला एक प्रदक्षिणा घातली जायची. त्यावेळी भारताच्या कानाकोपऱ्यातून तिथे दर्शनाला येणाऱ्या भक्तांइतकीच समर्पित भावना आमच्या मनात जागत असे. प्रदक्षिणा घालताना शरीरातून एक अनामिक ऊर्जेची लहर धावत गेल्याची जाणीव होई. जलालुद्दीनची बोलण्याची एक विशिष्ट शैली होती. अल्लाला उद्देशून त्याचा सहज संवाद चाले. आपल्या मनातले प्रश्न, विचार, शंका बोलताना अल्ला जणू त्याच्या शेजारी उभा आहे असा त्याचा आविर्भाव असायचा. एखाद्या कुटुंबातल्या वडीलधाऱ्याकडे बोलावं तसे मनातले विकल्प तो अल्लाला सांगत असे. अशा वेळी मी फक्त त्याच्याकडे पाहत राहील. मग सावकाश माझी नजर हजारोंच्या संख्येनं दर्शनाला येणाऱ्या शिवभक्तांकडे जाईल. तिथे कुणी प्रदक्षिणा घालत असे, कुणी समुद्र स्नानाचं पुण्य मिळवण्यासाठी बुड्या घेत असत, कुणी आरत्या स्तोत्र म्हणत तर कुणी पूजापाठ करत. सर्वांचा रोख त्या सर्व शक्तिमान देवाकडेच असायचा. देवळातली प्रार्थना आणि मशिदीत केले जाणारे कुराणातील पठण एकाच ठिकाणी पोहोचण्यासाठी उच्चारले जातात. याबद्दल माझ्या मनात बिलकुल संदेह नव्हता. फक्त जलालुद्दीनचं अल्लाशी काहीतरी विशेष नातं आहे असं मात्र वाटे. तसा तो फारसा शाळेत जाऊ शकला नाही. त्याच्या घरची परिस्थिती बिकट होती, पण त्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात कडवटपणा आला नव्हता. त्यानं मला शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिलं. आमच्या शाळा कॉलेजातील यशामुळे तो मनोमन सुखावलेला. आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीबद्दल त्यानं कधी खंत व्यक्त केली नाही. उलट आयुष्यानं जे काही आपल्या ओंजळीत टाकलं त्याबद्दल त्याला वाटत असलेली कृतज्ञता त्याच्या वागणुकीतून सहज प्रतीत होत असे. मला आठवतं, संपूर्ण रामेश्वर बेटावर इंग्रजी जाणू शकणारा त्यावेळी तो एकटाच माणूस होता. कुणालाही गरज पडेल तेव्हा तो पत्र लिहून देत असे. अर्ज असू दे, काही सरकारी लिखावट असू दे, जलालुद्दीनचं नाव पुढे आहे. त्यावेळी आमच्या कुटुंबातच नव्हे तर माझ्या आसपासच्या कुणाचीही जलालुद्दीन इतकी बाहेरच्या जगाशी ओळख नव्हती. सुशिक्षित लोकांबद्दल
नवनव्या वैज्ञानिक शोधांबद्दल, त्यावेळच्या साहित्याबद्दल, वैद्यकीय शास्त्रातील आधुनिक उपचार पद्धतीबद्दल त्यानं मला वेळोवेळी माहिती तर दिलीच, पण महत्त्वाचं म्हणजे त्या युगे आमच्या खेडेवजा धार्मिक गावाच्या पलीकडे असलेल्या नव्या जगाची जणू मला ओळख करून दिली. त्या लहान गावात माझ्या छोट्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे एक दुर्मिळ वस्तू होती. आमच्या गावात STR मणिकाम नावाचा एक माजी क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांनी मला पुस्तकं वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिलं. मीही मिळेल ते वाचत गेलो. पुस्तकं मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे. माझ्या बाल्यावस्थेत शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. रामेश्वरममध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक. रोज सकाळच्या रेल्वेगाडीनं पम्मन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे येत. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खंबी तंबू होता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल गाववाल्यांना समजणं हे महत्वाचं कार्य त्यातून सावध होतं. कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे तर कुणी मद्रासच्या बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. थोडेजण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिन्नांबद्दल गांभीर्याने चर्चा करत. पण झाडून सर्वजणांना पेरियार E.V. रामस्वामी यांच्या हिंदू धर्मातील उच्चवर्णीयांविरुद्ध चालवलेल्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. दिनमणी हे त्यावेळचं सर्वात लोकप्रिय तामिळ वर्तमानपत्र होतं. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. शमसुद्दीन अंक घेऊन गिराहिकांना वाटण्यापूर्वी मी त्यातली चित्र बघून घेत असे. मी 8 वर्षांचा असताना 1939 मध्ये दुसरं महायुद्ध पेटलं. काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारातील चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा एक आणा कमवत असे. जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. आमच्या छोट्या दुरुस्त गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणं जवळजवळ अशक्य होतं. पण हळूहळू भारताला सक्तीनं युद्धात सामील व्हावं लागलं आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरला थांबेनाशी झाली. हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम होता. मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वर ते धनुषकोडी दरम्यान खाली फेकले जात. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता. आता माझ्यापेक्षा दुसरा योग्य मदतनीस त्याला कोण मिळाला असता. माझ्या आयुष्यातली पहिली कष्टाची कमाई करायला शमसुद्दीनचा असा हातभार लागला. आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणांकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहू लागतो. प्रत्येक मूल जन्माला येताना आई वडिलांकडून काही जन्मजात वैशिष्ट्य घेऊन येतं. आजूबाजूच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक वातावरणात हळूहळू त्याच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. या प्रवासात आपल्या जवळच्या खास व्यक्तींचा खूप प्रभाव पडतो. त्याचे गुणावगुण आपण नकळत ग्रहण करतो. माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो, तर आईनं मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली, दयाळू वृत्ती दिली. अर्थात माझ्या तिन्ही भावांनी आणि एका बहिणीनं देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला. पण मला जो जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांचा निकट सहवास घडला त्यानं मी स्वतंत्र, वेगळा असा बनत गेलो. मोठेपणी मी त्या सर्वांपेक्षा वेगळा झालो याची बीजं त्या दोघांच्या सहवासामुळे जो परिणाम झाला त्यामध्ये आहेत. शाळेत शिकायला न मिळणारे उपजत शहाणपण मी जलालुद्दीनकडून शिकलो, तर शमसुद्दीनकडे मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातलं ओळखायला शिकलो. शरीराची, डोळ्यांची भाषा शिकलो. माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत, फुलत, खळाळत गेला त्याचं श्रेय मी निसंशय त्या दोघांच्या सहवासाच्या माझ्यावर पडलेल्या प्रभावाला देतो. बालपणी माझे 3 जीवश्च कंठस्थ मित्र होते. रामनाथ शास्त्री, अरविंदन आणि शिवप्रकाशन. हे तिघेही हिंदू, उच्चकुलीन, सनातनी ब्राह्मण कुटुंबातले. त्यातील रामनाथा हा रामेश्वरच्या देवळातील प्रमुख पुजारी लक्ष्मण शास्त्री यांचा मुलगा. बालपणी आमच्या भिन्न धर्मामुळे, घरच्या कट्टर धार्मिक आचरणामुळे देखील आपण वेगळे आहोत असं कधी वाटलंच नाही. रामनाथाने पुढे आपल्या वडिलांची गादी चालवली आणि तो देवळाचा पुजारी झाला. अरविंदन रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंची ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवसायात शिरला आणि शिवप्रकाशन दक्षिण रेल्वेचा अन्न पदार्थ पुरवणारा कंत्राटदार झाला.
रामेश्वरच्या देवळात दरवर्षी सीताराम कल्याणम उत्सव साजरा होतो. देवळापासून लग्न मंडपाच्या जागेपर्यंत देवांच्या मूर्ती नेण्यासाठी बोटीची तसेच विशेष मंचकाची व्यवस्था आमचं कुटुंब करत असे. रामतीर्थ नावाच्या एका तळ्याच्या मध्यभागी असलेलं एका छोट्या बेटावर मंडप असे. त्यामध्ये हा कल्याणोत्सव म्हणजे सीतारामाचे लग्न साजरे होईल. ते तळे अगदी आमच्या घराजवळ होतं. रात्री झोपताना आईकडून आजीकडून वेगवेगळ्या संतांच्या पीरांच्या कथा आणि रामायणातील छोटे छोटे प्रसंग ऐकतच आमच्या घरातली मुलं मोठी झाली. मी 5वीत असतानातला एक प्रसंग आहे. त्यावेळी मी रामेश्वरमच्या प्राथमिक शाळेत शिकत होतो. एक दिवस वर्गावर एक नवे मास्तर आले. मी आणि रामनाथ शास्त्री नेहमी एकमेकांशेजारी पहिल्या बाकावर बसत होतो. माझ्या डोक्यावर नेहमी मुसलमान धर्माची निदर्शक टोपी असायची आणि त्याच्या गळ्यात जानवर ओळत असायचं. त्या नव्या तरुण मास्तरांना कर्मठ हिंदू ब्राह्मण मुलाने मुसलमानाच्या शेजारी बसणं अस्वस्थ करू लागलं. आमच्या सामाजिक पातळीनुसार त्यांनी मला शेवटच्या बाकावर जाऊन बसवायला फरमावलं. मला अतिशय वाईट वाटलं. रामनाथाच्या चेहऱ्यावरही शर्मिंदेपणा उमटला. मी उठून मागच्या बाकावर बसलो. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले दुःख मी वाचू शकलो. त्याचा रडवलेला अश्रू भरला चेहरा माझ्या स्मृतींमध्ये कायमचा कोरून ठेवलाय. त्या दिवशी शाळा सुटल्यावर आम्ही घरी गेलो आणि आपापल्या आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. लक्ष्मण शास्त्रींनी लगेच त्या मास्तरांना निरोप पाठवून बोलावून घेतलं आणि आमच्या उपस्थितीत त्यांना समजावून टाकलं. या निष्पाप निरागस मुलांमध्ये सामाजिक विषमतेचे उच्च नीचतेचे विष पेरू नका. भिन्न धर्मीयांमध्ये तेढ उत्पन्न करू नका. इतकंच नव्हे तर रोखटोकपणे त्यांनी त्या मास्तरांना माफी तरी मागा किंवा ही शाळा आणि हे गाव सोडून जा असंही सुनावलं. मास्तरांना आपल्या वागण्याचा पश्चाताप तर झालाच, पण लक्ष्मण शास्त्रींसारख्या देवळाच्या प्रमुख पुजाऱ्याचे ते शब्द त्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडले. त्यानंतर कधीही त्यांच्या हातून मुलांच्या बाबतीत असा भेदभाव घडला नाही. एकूण रामेश्वरम सारख्या लहान गावात अनेक जातीधर्माचे लोक आपापल्या वैशिष्ट्यांना कटाक्षाने जपत होते आणि तरीही एक प्रकारचा समंजस एकोपाई होता. सामाजिक आर्थिक स्तर होते, पण गुण्या गोविंदानं सारे राहत होते. आम्हाला सायन्स शिकवणारे मास्तर श्री शिवसुब्रमण्य अय्यर हे एक कर्मठ ब्राह्मण कुटुंबातले. त्यांची पत्नी जुने रीतिरिवाज पाळणारी सनातनी वृत्तीची होती. विज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे असेल, मास्तरांची मतं मात्र पुरोगामी होती. अर्थहीन सामाजिक रूढी बंधने तोडून लोकांनी एकमेकांशी सहजपणे मोकळेपणे मिसळावे यासाठी ते नेहमी प्रयत्न करीत. मी त्यांचा अगदी आवडता विद्यार्थी होतो. मला ते नेहमी म्हणायचे, कलाम, मोठमोठ्या शहरातील सुशिक्षित लोकांच्या तोडीचं तू व्हायला हवंस. एक दिवस त्यांनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं. आपल्या 16 स्वयंपाकघरात बसून एक मुसलमान विद्यार्थी जेवणार या कल्पनेनं त्यांची पत्नी घाबरून गेली. तिनं माझं ताट स्वयंपाकघरात वाढायला साफ नकार दिला. पण माझे मास्तर शिवसुब्रमण्य अजिबात गडबडले नाहीत किंवा आपल्या पत्नीवर रागावले नाहीत. माझ्या शेजारी बसून बाहेरच्या खोलीत आपल्या हातानं त्यांनी मला वाढलं आणि शेजारी बसून ते स्वतः जेवू लागले. स्वयंपाकघराच्या दाराआडून त्यांची पत्नी पाहत होती. मी कसा भात जेवतो, पाणी पितो, जेवण झाल्यावर जमीन पुसून घेतो की नाही हे सारं पाहत होते. मी परत निघालो तेव्हा मास्तरांनी मला पुन्हा पुढच्या रविवारी यायचं आमंत्रण दिलं. मी पटकन हो किंवा नाही म्हणावं या संभ्रमात पडलो. तेव्हा हे बघून ते म्हणाले, हे बघा, आपल्याकडे जेव्हा प्रस्थापित गोष्टी बदलायच्या असतात तेव्हा असे छोटे मोठे अडथळे दुर्लक्षून टाकायचे असतात. तू जरूर ये कलाम. पुढच्या आठवड्यात मी परत जेवायला गेलो. मास्तरांच्या पत्नीनं यावेळी मला स्वयंपाकघरात जेवायला बसवलं आणि स्वतःच्या हातांनी वाढलं. दुसरं महायुद्ध संपलं आणि भारताचं स्वातंत्र्य आवाक्यात आलेलं सर्वांना जाणवू लागलं. गांधीजींनी आवेगात घोषणा केली, भारताची उभारणी भारतीयच करतील. त्यांच्या या शब्दांनी उभ्या देशात नव्या आशेचे वारे वाहू लागले. रामेश्वर सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली. विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले. विचार करता करता त्यांना शब्द लाभावेत आणि ते ओठातून बाहेर पडावेत तसे वडील बोलू लागले. अबुल, तुला मोठं व्हायचं असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवं. सिगल पक्षी घरटं सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. तसंच या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवं. आम्ही आमच्या प्रेमानं तुला बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत.
माझी आई मला दूर पाठवायला काळजीने आढेवाढे घेत होती. त्याने तिला खलील जिब्रानचे सुप्रसिद्ध शब्द ऐकवले, तुमची मुलं ही तुमची नसतात. जीवनाला जगण्याची इच्छा होते म्हणून मुलं आणि मुली जन्म घेतात. ते तुमच्यामधून जन्म घेतात, पण तुमच्यासाठी तुमच्याकडून जन्म घेत नाहीत. तुम्ही त्यांना प्रेम देऊ शकता, पण तुमचे विचार देऊ शकत नाहीत. कारण प्रत्येक जीव आपली स्वतंत्र विचारधारा घेऊनच या जगात येतो. त्यांनी माझ्या तिन्ही भावांसह मला मशिदीत नेलं. पवित्र कुराणातील अल फतेहाचे आयते आम्ही म्हटले. रामेश्वरमच्या स्टेशनवर गाडीत बसवून निरोप देताना त्यांनी म्हटलं, या गावात तुझं शरीर राहत होतं, आत्मा नाही. तुझ्या आत्म्याचा निवास उज्ज्वल भविष्याच्या पोटी आहे. आम्ही कोणी तिथवर पोहोचू शकणार नाही. आमची स्वप्न सुद्धा तिथवर जाऊ शकणार नाहीत. अल्लाची तुझ्यावर सदैव कृपा राहू दे. शमसुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले. त्यांनी माझं नाव शाळेत घातलं, माझी राहण्याची नीट व्यवस्था केली. पण श्वाज हायस्कूल आणि या नव्या वातावरणात माझा जीव रमेना. 50,000 वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज असायची. पण रामेश्वरमला जसा एकजिन्सीपणा होता तसा इथं माझ्या अनुभवाला आला नाही. मला घराची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरमला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. इथं असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधींपेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत असायची. आई तशा गोड पोळ्यांचे 12 वेगवेगळे प्रकार करायची. प्रत्येकात वापरलेल्या वेगळ्या पदार्थांचे प्रमाण, खास स्वाद आणि चव अगदी स्पष्टपणे वेगळी असायची. पण हळूहळू माझं घरापासून दूर जाणं मी स्वीकारत गेलो. नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचं मी मनाशी ठरवलं. कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होतं. मी कलेक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांचं स्वप्न पुरं करणं हे माझं कर्तव्य होतं. रामेश्वरमध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण याचा त्याग करणं मला भाग होतं. जलालुद्दीन मला नेहमी सांगत असे की आशावादी विचारांमध्ये एक शक्ती असते. जेव्हा घराच्या आठवणीनं मी व्याकुळ होत असे तेव्हा मी त्याचे शब्द आठवीत राही. मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच विचार आणत राही. त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल असं त्याचं म्हणणं होतं आणि माझा त्यावर विश्वास होता. आणि खरंच मला नियतीनं रामेश्वरमला परत आणलं नाही. मला माझ्या बालपणापासून, माझ्या घरापासून दूर नेलं, माझ्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेनं. रामनाथपुरममधल्या श्वार्ज माध्यमिक शाळेत मी हळूहळू रमलो आणि माझ्यामधल्या 15 वर्षांचा उत्साही मुलगा पुन्हा उठून उभा राहिला. या शाळेत शिकवणारे एक मास्तर श्री इयादुराई सॉलोमन एक आदर्श गुरु होते. माझ्या तरुण उत्साही मनाला समोर फुटणाऱ्या असंख्य वाटा मोहून टाकत त्यातली कुठली निवडावी असा संभ्रम पडला होता. त्यांनी मला योग्य दिशा दाखवली. विद्यार्थी त्यांच्या सहवासात निश्चिंत, आश्वस्त असत. त्यांच्या कुठल्याही प्रश्नांचं मास्तर खुल्या मनानं स्वागत करत. ते नेहमी म्हणत, चांगला विद्यार्थी सामान्य गुरुकडून जे मिळवू शकतो ते सामान्य विद्यार्थी निष्णात गुरुकडून मिळवेल त्यापेक्षा अधिक असतं. माझ्या रामनाथपुरम येथील वास्तव्यात त्यांचे आणि माझे संबंध गुरु शिष्यांपेक्षा कितीतरी गहिरे होते. त्यांच्याकडून मी एक महत्वाची गोष्ट शिकलो. ती म्हणजे आपल्या हातून घडणाऱ्या कृती, आपले विचार आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर एक प्रकारचा ताबा ठेवू शकतात. ते नेहमी म्हणायचे, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. पहिली म्हणजे माणसाला इच्छा हवी, महत्वाकांक्षा हवी. दुसरी, तिचा ध्यास घ्यायला हवा. आणि तिसरी म्हणजे ती पूर्ण होईल असा दृढ विश्वास हवा. पुढे ते रेव्हरंड झाले. माझ्या स्वतःच्या आयुष्यात मला पुढे त्यांच्या बोलण्याची प्रचिती आली. माझ्या बालपणापासून मला पक्ष्यांचं उडणं अतिशय रम्य, गूढ असं वाटायचं. सिगल पक्षी आणि बगळे पंख पसरून आकाशात झेपावताना मी आसूसून पाहत राहत असे. माझ्या कोवळ्या मनात त्यावेळी त्यांच्यासारखा आपणही आकाशात विहार करावा अशी इच्छा सरसरून जागी व्हायची. मी मनाशी म्हणत असे, एक दिवस मी देखील आकाशात अशीच झेप घेईन आणि खरोखर विमानात बसून आकाशात झेपवणारी मी रामेश्वरम मधली पहिली व्यक्ती होतो. इयादुराई सॉलोमन गुरु या पदवीला सर्वथैव योग्य होते. मुलांमध्ये स्वतःबद्दलचा विश्वास निर्माण करणं आणि त्यांची अस्मिता जागवणं त्यांना सहज समजून जायचं. मला आत्मविश्वास देण्यासाठी ते म्हणत, तू अशिक्षित आईवडिलांचा मुलगा असलास म्हणून काय झालं,
तुला जे बनायचंय, जे मिळवायचंय ते तू स्वतःच्या प्रयत्नानं जरूर मिळवू शकशील. तुझी नियती तू जरूर बदलू शकशील. प्रत्येक जण आपली नियती बदलू शकतो, फक्त आपण ती बदलू शकतो असा दृढ विश्वास हवा. एक दिवस मी 4थीत असताना गणिताचे मास्तर श्री रामकृष्ण अय्यर दुसऱ्या वर्गावर शिकवत होते. अनावधानानं मी त्यांच्या वर्गात शिरलो. एखाद्या खाष्ट जुलमी पंतोजी सारखे त्यांनी मला कॉलर पकडून सर्व वर्गासमक्ष छडीचा प्रसाद दिला. मी शरमून चूर झालो. त्यानंतर काही महिन्यांनी मी गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवले. तेव्हा सकाळच्या प्रार्थनेसाठी जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर त्यांनी हा प्रसंग सांगितला आणि ते म्हणाले, मी ज्यांना ज्यांना जडीचा प्रसाद देतो ती मुले खूप मोठी माणसं होतात. आज मी खात्रीनं सांगतो, हा अबोल पुढे खूप यश मिळवेल आणि या शाळेची आम्हा गुरुजींची शान वाढवेल. त्यांच्या या मनमोकळ्या स्तुतीमुळे मी माझी अवहेलना विसरून गेलो. माझे श्वार्ज हायस्कूल मधलं शिक्षण संपलं तेव्हा मी एक आत्मविश्वास असलेला, यश मिळवेनच अशी खुणगाट मनाशी बांधलेला मुलगा होतो. पुढे आणखी शिकायचं असा निर्णय घ्यायला मला क्षणभरही वेळ लागला नाही. त्यावेळी व्यवसाय शिक्षणाची इतकी लाट आली नव्हती. आणखी शिकायचं म्हणजे कॉलेजला जायचं. सर्वात जवळचं कॉलेज तिरुचिरापल्ली म्हणजेच त्रिचन्नापल्ली वा त्रिची इथं होतं. 1950 मध्ये मी त्रिचीच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मार्कांच्या हिशोबात मी फार बुद्धिमान नव्हतो, पण रामेश्वरम मधल्या माझ्या 2 मित्रांच्या कृपेनं मनाला व्यवहारिक कंगोरे लाभले होते. मी रामनाथपुरमच्या श्वार्ज हायस्कूलमध्ये असताना सुट्टीसाठी रामेश्वरमला धाव घ्यायचो. तेव्हा माझा मोठा भाऊ मुस्तफा कलाम आपल्या स्टेशन रोड जवळच्या किराणा दुकानात मला मदतीसाठी बोलवायचा आणि मग माझ्यावर दुकान सोपवून तासन तास गुलवायचा. मी तिथं तेल मापत असे, कांदे तांदूळ मोजून विक्री करत असे. तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली. दुकानातील सर्वाधिक खपणारी वस्तू म्हणजे सिगरेट आणि बिड्या आहेत. मला आश्चर्य वाटायचं. दिवसभर घाम गाळून कमावलेला पैसा असा धुरात जाळून टाकावा असं या गरीब लोकांना कसं काय वाटतं. तिथून सुटका झाली की माझा धाकटा भाऊ कासिम मोहम्मद आपला छोटासा गाळा माझ्यावर सोपवायचा. मग तिथे मी समुद्रातील शंख शिंपल्यांपासून बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू प्रवाशांना विकत असे. सेंट जोसेफ कॉलेजातही मला उत्तम गुरुजन लाभले. रेव्हरंड फादर TN सिक्वेरा आम्हाला इंग्लिश शिकवत. ते वसतिगृहाचे वॉर्डनही होते. त्या 3 मजली वसतिगृहात आम्ही 101 विद्यार्थी होतो. हातात बायबल घेऊन रेव्हरंड फादर रोज रात्री प्रत्येक खोलीला भेट देत. मुलांच्या बाबतीत त्यांचा उत्साह आणि अमर्याद सहनशीलता आश्चर्यचकित व्हावं अशी होती. मुलांच्या लहान सहान गरजांकडे त्यांचं बारीक लक्ष होतं. दिवाळीच्या दिवशी त्यांच्या सूचनेवरून अभ्यंग स्नानासाठी प्रत्येक मुलाला अंगाला लावायला सुगंधित तेलही दिलं जाई. 4 वर्ष मी त्या वसतिगृहात राहिलो. आम्हा तिघांना मिळून एक खोली दिलेली होती. श्रीरंगमचा कर्मठ अय्यंगार कुटुंबातला एक मुलगा होता, तर दुसरा केरळमधील कॅथलिक सिरियन ख्रिश्चन होता. आम्हा तिघांची छान मैत्री जमली. ती 4 वर्ष एकमेकांच्या सहवासात भरपूर आनंद लुटला. 3ऱ्या वर्षी मला शाकाहारी मेसचं सेक्रेटरी पद सांभाळावं लागलं. एका रविवारी दुपारी आम्ही हॉस्टेलचे रेक्टर रेव्हरंड फादर कथालील यांना जेवायला बोलवलं. आम्हा तिघांच्या घरी होणारे उत्तमातले उत्तम पदार्थ आम्ही खास देखरेखीखाली बनवून घेतले होते. त्यामुळे मेनू अगदी विसंगत झाला होता. पण आमच्या त्यामागच्या भावना जाणून त्यांनी आमच्या जेवणाची स्तुती केली. आम्हा विद्यार्थ्यांच्या खास गप्पात ते उत्साहाने सहभागी झाले. सर्वांच्या स्मरणात तो दिवस अजूनही जशाच्या तसा आहे. सेंट जोसेफ कॉलेजमधले सर्व प्राध्यापक जणू कांची परमाचार्यांनी सांगितलेल्या मार्गावरून जाणं पसंत करत. दानातला आनंद उपभोगणं सर्वांना मनापासून आवडायचं. विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान. ते देताना त्यांचे हात कधीही आखडले नाहीत. आज देखील गणिताचे 2 प्राध्यापक थोतत्री अय्यंगार आणि प्राध्यापक सूर्यनारायण शास्त्री कॉलेजच्या परिसरात एकमेकांशी चर्चा करताना पाहिलेलं मी डोळ्यांसमोर आणतो आणि एका अनामिक उत्साहानं माझं मन भरून जातं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना मला इंग्लिश साहित्याची गोडी लागली. त्या वर्षी क्लासमध्ये गणली जाणारी अनेक प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकं मी वाचली. टॉल्स्टॉय, हार्डी, स्कॉट हे माझे आवडते लेखक आहेत. मग हळूहळू काही तत्वज्ञानावरच्या पुस्तकांकडे वळलो. फिजिक्स हा माझा त्याच काळात विशेष आवडीचा विषय बनला. प्राध्यापक चिन्नादुराई आणि प्राध्यापक कृष्णमूर्ती आम्हाला अणुविज्ञान शिकवत असत. किरणोत्सारी पदार्थ, त्यांचे सावकाश होणारे परिवर्तन, असे पदार्थ निम्मे होण्यासाठी सारखाच वेळ लागतो
ही हाफ लाईफची व्याख्या. अनेक नव्या संकल्पना सोप्या करून सांगण्यातली त्यांची हातोटी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होती. अणुहून सूक्ष्म असलेले बहुसंख्य कण हळूहळू विघटन पावतात आणि त्यांचं दुसऱ्या सूक्ष्म कणात परिवर्तन होतं. हे मी प्रथमच शिकत होतो. रामेश्वरममधल्या माझ्या सायन्सच्या मास्तरांनी शिवसुब्रमण्य अय्यर यांनी मला कधीही हे शिकवलं नव्हतं. पण प्रत्येक कठीण गुंतागुंतीची गोष्ट हळूहळू बदलत जाते आणि शेवटी दुसऱ्या सोप्या गोष्टीत परिवर्तित होते असं ते सांगत. नीट निरीक्षण करून पाहिलं तर या दोन गोष्टीतील अद्याहूत सूत्र एकच नाही का? विज्ञान हे माणसाला देवापासून श्रद्धेपासून दूर नेतं असा आरोप का केला जातो मला समजत नाही. माझ्या दृष्टीनं विज्ञानात बुद्धी इतकी हृदयालाही भारून टाकायची शक्ती आहे. विज्ञानाचा सखोल अभ्यास शेवटी बुद्धीचा विकास करतो, आध्यात्मिक उंची वाढवतो आणि स्वतःची नव्यानं ओळख पटवून देतो. विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ विचार पद्धतीमुळे अनेक गैरसमज उत्पन्न झालेले आहेत. मला विश्वाच्या पसाऱ्याचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा म्हणजेच कॉस्मॉलॉजी या विषयावरची पुस्तकं वाचणं मनापासून आवडतं. अवकाशातील ग्रहतारे, त्यांचं भ्रमण याबद्दल मला प्रश्न विचारताना माझे अनेक मित्र मला हळूच ज्योतिषशास्त्रावरचे प्रश्न विचारतात. ॲस्ट्रॉलॉजी, आपल्या सूर्यमालेतील दूरवर पसरलेल्या ग्रहांच्या भ्रमणाला इतकं महत्त्व का दिलं जातं मला समजत नाही. एक कला म्हणून मी ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध नाही, पण विज्ञानाच्या पायावर अधिष्ठित असे स्वरूप जेव्हा त्याला दिलं जातं तेव्हा मी त्याचा विरोध करतो. ग्रहांच्या उपग्रहांच्या भ्रमणाचा मानवी जीवनावर भविष्यावर परिणाम होतो यावर माझा अजिबात विश्वास नाही. काहीतरी अगम्य अशी आकडेमोड करून निष्कर्ष काढायचं हे मला अविवेकी वाटतं. माझ्या दृष्टीनं पृथ्वी हा सर्वात शक्तिमान ग्रह आहे. प्रख्यात इंग्लिश कवी जॉन मिल्टन आपल्या पॅराडाईज लॉस्ट या कवितेत म्हणतात, सूर्य पृथ्वी आणि ग्रहमालेच्या मध्यभागी असला तर काय झालं? पृथ्वी किती स्थिर भासते 3 वेगवेगळ्या गती असूनही. पृथ्वीची महानता किती समर्पक शब्दात कवी मांडतो. या सर्वोत्तम ग्रहावर गती आहे, जीव आहे. दगडधोंडे, खडक, धातू, लाकूड, माती, मृत वाटणाऱ्या या वस्तूंमध्ये सतत सूक्ष्म बदल घडत असतात. स्थिर दिसणारा प्रत्येक पदार्थ अणुरेणूंनी बनलेला असतो. प्रत्येक अणूत मध्यभागी न्यूक्लियस असतो आणि त्याभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. आपल्या विद्युत भाराच्या शक्तीनं न्यूक्लियस इलेक्ट्रॉन्सना आपल्याशी बांधून पण एका विशिष्ट अंतरावर ठेवतो. आंतरिक ऊर्जेनं परिपूर्ण अशा व्यक्तीनं बंधनात राहणं नाकारावं तसे हे इलेक्ट्रॉन्स सतत भ्रमण करत राहतात. जितके न्यूक्लियसच्या जवळ तितकी त्यांची गती जास्त. आणि ती किती वाढते? हजारभर किलोमीटर अंतर 1 सेकंदात इलेक्ट्रॉन काटू शकतो, जणू न्यूक्लियसनं बंधनात ठेवल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत. या प्रचंड गतीमुळे अणू स्थिर भासतो. प्रचंड वेगाने गरगरणाऱ्या पंखांची पाती चकतीप्रमाणे दिसावीत त्याचप्रमाणे. आतमध्ये खूप रिकामी जागा असूनही तो घनरूप दिसतो. अणूमध्ये पदार्थांच्या तुलनेत खूप रिकामी जागा असते, तरी प्रचंड दाब दिल्यावर त्याचा आकारमान कमी होऊ शकत नाही. ज्याला आपण घनरूप समजतो त्यामध्ये खूप रिकामे अवकाश असते आणि ज्याला आपण स्थिर म्हणतो त्यामध्ये प्रचंड प्रमाणात गती असलेले कण सतत फिरत असतात. हा प्रत्यक्षाचा आणि डोळ्यांना दिसते. त्याचा विरोधाभास समजून घेतला आणि मला वाटलं आपल्या अस्तित्वाच्या प्रत्येक क्षणी जणू साक्षात शिवशंकराचे या पृथ्वीवर तांडव नृत्य सुरू आहे. मी सेंट जोसेफमध्ये BSc करत असताना एका विज्ञानाच्या विद्यार्थ्यासमोर करिअरच्या संदर्भात किती आणि कोणते पर्याय उपलब्ध असतात याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे मी BSc झाल्यावर कितीही आवडत असले तरी फिजिक्सचा अभ्यास फक्त संशोधनात्मक पातळीवर उरेल याची कल्पना आली. मला तर प्रत्यक्ष कृतीवर भर देणं आवडलं असतं. त्या दृष्टीनं इंजिनिअरिंगचा अभ्यास मला माझ्या स्वप्नाच्या जवळ नेऊ शकला असता. तसं मी इंटरच्या परीक्षेनंतर अभियांत्रिकीकडे वळू शकलो असतो. पण मला काहीच पूर्वकल्पना नव्हती. BSc नंतर मी मद्रासच्या सुप्रसिद्ध अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज भरला. संपूर्ण दक्षिण भारतात मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे सर्वोत्तम अभियांत्रिकी कॉलेज होतं. प्रवेशासाठी निवड अगदी कसून होत असे. प्रवेश यादीमध्ये माझं नाव एकदाच येऊ शकलं. या कॉलेजातील शिक्षण त्यावेळच्या मानानं बरंच महागडं होतं. प्रवेश फीसाठी हजारभर रुपयांची गरज होती. वडिलांकडे तेवढे पैसे नाहीयेत हे मला ठाऊक होतं.
त्यावेळी माझी बहीण जोहरा माझ्या पाठीशी उभी राहिली. तिनं आपल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातली साखळी गहाण ठेवली आणि पैसे उभे केले. माझ्या शिक्षणासाठी तिनं हे सारं केलं. मी हेलावून गेलो. माझ्या कुवतीवरचा विश्वास त्यातून व्यक्त होत होता. त्याच क्षणी मी मनोमन शपथ घेऊन टाकली. माझ्या स्वतःच्या पैशातून मी तिच्या बांगड्या आणि साखळी सोडवून आणेन. खूप अभ्यास करून शिष्यवृत्ती मिळवणे हा एकच पर्याय त्यावेळी माझ्यासमोर होता आणि तो मी नेटानं प्रयत्न करून मिळवायचा ठरवला. MITच्या प्रांगणात युद्धात न वापरण्याजोगी विमानं ठेवलेली होती. आम्हा विद्यार्थ्यांना विमानाचे वेगवेगळे भाग स्वतंत्रपणे अभ्यासता यावेत हा उद्देश त्यामागे होता. मी त्यांच्याकडे एका वेगळ्याच ओढीनं आकर्षलो गेलो. कॉलेज संपवून बाकीचे विद्यार्थी वसतिगृहात परतले तरी मी त्या 2 विमानांजवळ बसून राहत असे. पक्षाप्रमाणे आकाशात विहार करायची माणसाची इच्छाशक्ती मला भारून टाकत असे. पहिल्या वर्षानंतर जेव्हा अभ्यासासाठी विशेष शाखा निवडायची वेळ आली तेव्हा क्षणाचाही वेळ न घालवता मी विमानाच्या बांधणीशी संबंधित अशी शाखा निवडली. माझे ध्येय आता माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसत होते. मला आकाशात विमान उडवायचं होतं. मला माझ्या मार्गाची खात्री वाटत होती. खरे तर खेड्यातल्या साध्यासुध्या पार्श्वभूमीमुळे मला कधी इतका ठाम निर्णय घ्यायची सवय नव्हती. पण हा निर्णय घेताना मी फारसा कुणाला सल्ला विचारला नाही. त्या काळात मी लोकात मिसळायचो, त्यांच्याशी बोलायचो, संबंध जोडायचाही प्रयत्न केला. कधी यश मिळालं, मात्र कधी अपयशाचाही धनी झालो. पण वाईट न वाटून घेता वडिलांचे शब्द आठवून पुढे जायचा प्रयत्न करत राहिलो. ते नेहमी म्हणत, जो दुसऱ्यांना समजू शकतो तो सुशिक्षित मानव समजला जातो, पण स्वतःला समजून घेण्यात खरा शहाणपणा आहे. शहाणपणाची झालर असल्याशिवाय शिक्षणाचा उपयोग होत नाही. माझ्या MIT मधल्या 4 वर्षांच्या शिक्षण काळात 3 प्राध्यापकांनी माझ्या विचारांना खरीखुरी दिशा दिली. पुढील करिअरचा पाया घालणं त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे साध्य झालं. प्राध्यापक स्पॉन्डर, प्राध्यापक KAV पंडलाई आणि प्राध्यापक नरसिंह राव. त्यातील प्रत्येक जण स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे होते, पण त्यांच्यामध्ये एक महत्वाचं साम्यही होतं. सतत न थकता ज्ञान देण्याची वृत्ती आणि विद्यार्थ्यांची बौद्धिक भूक भागवायची क्षमता तिघातही होती. प्राध्यापक स्पॉन्डर हे मूळचे ऑस्ट्रियन होते आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा त्यांना समृद्ध अनुभव होता. दुसऱ्या महायुद्धात ते नाझींचे कैदी होते. काही काळ त्यांनी नाझींच्या भयानक छळछावणीतही काढला होता. परिणाम म्हणून त्यांना जर्मन लोकांबद्दल तिटकारा उत्पन्न झाला. योगायोग असा की आमच्या विभागाचे प्रमुख प्रोफेसर वॉल्टर रिपेन्थिन एक जर्मन गृहस्थ होते आणि कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर कुर्ट टँक हेही एक नावाजलेले जर्मन एरोनॉटिकल इंजिनियर होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी असामान्य कामगिरी बजावलेला युद्धविमानाचा आराखडा बनवला होता. जर्मन फोकवुल्फ FW 190 नावाचं एका माणसानं उडवायचं लढाऊ विमान त्यांनी डिझाईन केलं होतं. पुढे डॉक्टर टँक बंगलोरच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये गेले आणि भारताचं पहिले जेट फायटर विमान HF मारुतच्या बांधणीत त्यांनी महत्वाची जबाबदारी उचलली. अशा स्थितीतही प्राध्यापक स्पॉन्डर आपल्या उच्च व्यावसायिक तांत्रिक दर्जामुळे आपले स्वतंत्र स्थान टिकवून होते. उत्साही धीरगंभीर असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आपल्या विषयातील अत्याधुनिक संशोधन त्याबद्दलचे ज्ञान मिळवायचा त्यांचा सतत प्रयत्न असायचा आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही तसंच असावं अशी त्यांची अपेक्षा असायची. मी त्यांना एरोनॉटिक इंजिनिअरिंगची शाखा निवडणार म्हणून सांगायला गेलो तेव्हा त्यांनी मला लाख मोलाचा सल्ला दिला. आपल्या भविष्यातील संधीबद्दल चिंता करू नये. त्यापेक्षा तंत्रज्ञानाचा शास्त्रशुद्ध पाया पक्का करून बुद्धी धारधार बनवावी. मग उत्साहानं ईर्षेनं आपल्या आवडत्या विषयात झोकून द्यावं. तुम्हा भारतीयांना शिक्षणाचा उद्योजक वातावरणाचा अभाव नाही, पण वेगवेगळ्या शाखांबद्दल माहिती मिळवून आपल्या व्यक्तिमत्वाला पचेल रुचेल अशी निवड करण्यात गोंधळ करता. एरोनॉटिकल का, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल का नको? तुम्ही नव्यानं शिक्षण क्षेत्रात शिरणाऱ्या विद्यार्थ्यांना मला एकच सांगावंसं वाटतं, आपली विशेष अभ्यास शाखा निवडताना आपल्या मनाचा भावनांचा कौल घ्या. आपला त्या विषयाकडे नैसर्गिक ओढा आहे का, कल आहे का याचा शोध आधी घ्या. प्राध्यापक KAV पंडलाई यांनी आम्हाला विमानाची बांधणी आणि तिचे विश्लेषण कसं करावं ते शिकवलं.
आनंदी, उत्साही आणि मित्रत्वाच्या भावनेनं विद्यार्थ्यांशी वागणं, यामुळे ते विद्यार्थी प्रिय होते. दरवर्षी तोच विषय नव्या दृष्टिकोनातून शिकवायची त्यांची पद्धत सर्वांना आवडायची. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे बांधणीची अभियांत्रिकी, या विषयाची ज्ञानकवाडे उघडून त्यांनी आमच्यासाठी खुली केली. त्यांच्या हाताखाली शिकलेला प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या अफाट बुद्धीनं आणि आकलन शक्तीनं भारून जायचा. आपल्या ज्ञानाच्या बुद्धिवैभवाच्या अहंकाराचा लवलेश त्यांच्या शिकवण्यात नसायचा. वर्गात कधीकधी विद्यार्थी त्यांच्या मताशी सहमत होत नसतील तर ते मत व्यक्त करायचा मोकळेपणा विद्यार्थ्यांना वाटे, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. प्राध्यापक नरसिंहराव गणितज्ञ होते. त्यांनी एरोडायनामिक्स या विषयाच्या गुंतागुंतीच्या गणितीय संकल्पना आम्हाला शिकवल्या. त्यांची शिकवायची पद्धत आदर्श होती. डायनामिक्स म्हणजे गतिशास्त्र. हे घन, द्रव, अर्धद्रव आणि हवा यासाठी थोडं वेगळं वेगळं आहे. अर्धद्रवाचे गतिशास्त्र शिकवलेलं मला इतकं भावलं की मला गणितीय भौतिकी त्या काळात फारच आवडायला लागली. आमच्या विषयावरचं जे जे काही छापून येई त्यातली समीकरणं वगैरे योग्य ते निवडून बाजूला ठेवायची सवय त्यांनी मला लावली. त्याचा मला पुढे फार उपयोग झाला. एरोनॉटिक्स म्हणजे हवेतील वाहनांचे शास्त्र. त्यांची अभियांत्रिकी हा अतिशय आव्हानात्मक, बुद्धीला खाद्य पुरवू शकणारा आणि त्यामुळे आवडू शकेल असा विषय. त्यामध्ये स्वातंत्र्य आणि पलायन, वाहत जाणं, घसरत जाणं, हालचाल, गती यातला सूक्ष्म फरक वैज्ञानिक दृष्टीनं शिकता येतो. या विषयाची मर्म स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावून सांगतात. माझ्या गुरुजनांनी या गहन विषयांची सर्व गुपितं, मर्मे आम्हा विद्यार्थ्यांना उलगडून दाखवली. त्यांच्या नेमक्या शिकवण्यामुळे हा विषय समजण्यातला आनंद आम्ही उपभोगू शकलो. त्यांची अफाट बुद्धिमत्ता, विचारांची स्पष्टता आणि परिपूर्णतेचा ध्यास घ्यायची शिकवण, यामुळे मी गांभीर्यानं अर्धद्रव गतिशास्त्र या विषयाचा सर्वांगीण अभ्यास केला. ज्या विमानांचा वेग ध्वनीहून अधिक असतो अशा स्वप्नातीत विमानाच्या प्रवासामुळे हवेमध्ये आकुंचन होऊन अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि ते लहरी बनून पसरतात. त्यांना शॉकवेव्ज म्हणतात. शॉकवेव्ह, ड्रॅग, शॉक, स्टाल असे त्या लहरींचे वेगवेगळे पैलू आणि परिणाम आहेत. ते सर्व मी शिकू शकलो. हळूहळू सगळ्या संबंधित विषयांची माहिती डोक्यामध्ये साठत गेली आणि विचारांचं मंथन सुरू झालं. विमानाचे आराखडे, वेगवेगळे भाग या सर्वांना नवे अर्थ लाभायला लागले. विमान बांधणी करताना शेकडो बाबी विचारात घ्याव्या लागतात. दोन्ही बाजूंना एक एक पंख मिळून विमानाचे एक पाते तयार होते. एक पात्याची विमानं, दोन पात्यांची विमानं, बिन शेपटीची विमानं, पात्यांच्या वेगवेगळ्या आकारानुसार महत्वाचे आहेत हे कळू लागलं. 3 विषयांच्या तज्ज्ञ प्राध्यापकांनी दिलेले त्या त्या विषयाचे ज्ञान एकत्रित वापरून एरोनॉटिक अभियांत्रिकी या विषयावरचे बारकावे मला समजू लागले. स्वतःची अशी खास समजूत या विषयामध्ये रुजत फुलत वाढत गेली. मी 3ऱ्या वर्षाला असताना एका नव्या वैचारिक वादळाला सामोरं जावं लागलं. माझ्या पुढील आयुष्याच्या दृष्टीनं ते महत्वाचं ठरलं. सगळ्या देशामध्ये नवे राजकीय आणि उद्योजकतेचं वातावरण भारून टाकण्या एवढ्या वेगानं फैलावत होतं. शास्त्रीय दृष्टिकोन हाच प्रमाण मानला जावा असा विचार प्रवाह मूळ धरत होता. माझा देवावरचा विश्वास, धार्मिक आध्यात्मिक वातावरणात पोचलेला पिंड फक्त वैज्ञानिकतेच्या कसोटीवर कितपत टिकेल असा संभ्रम माझ्या मनात उत्पन्न झाला होता. खऱ्या ज्ञानाची दिशा ही विज्ञानाची दिशा आहे अशी मते जोरदार मूळ धरत होती. हे समोरचं वास्तुरूप जग जे पंचेंद्रियांना जाणवतं हेच अंतिम सत्य असं विज्ञान मानते. मग आध्यात्मिक उन्नती, तत्वज्ञानाची बैठक लावलेले नीतिनियम जे मी आजवर सत्याचाच भाग आहे असं मानत आलो होतो त्या संकल्पना चुकीच्या आहेत. डोळ्यानं पाहतो, कानानं ऐकतो तेच सत्य, तेच खरं ज्ञान आहे. ज्याला निखळ वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून आज मानलं जातं त्याबद्दल मला संपूर्ण खात्री आहे. माझा स्वतःचा धार्मिक वातावरणात पोचलेला आध्यात्मिक कल, माझ्यावर त्याचे न पुसता येणारे झालेले परिणाम तसं मी मानत नव्हते. या दृष्टीला पडणाऱ्या वस्तू मात्र जगाच्या पलीकडे अज्ञात प्रदेशात सत्य असते यावर माझा विश्वास होता. खरं ज्ञान हे फक्त आंतरिक अनुभवातून होऊ शकतं असे संस्कार माझ्यावर झाले होते. दरम्यान माझे लिखित काम संपवून फक्त प्रात्यक्षिक उरलं होतं. प्रात्यक्षिक म्हणून जमिनीपासून कमी उंचीवर हल्ला करू शकणाऱ्या विमानाचं डिझाईन बनवायचं होतं. सोबत 4 विद्यार्थी होते. इंधनाचा उपयोग, बांधणी, ताबा ठेवणारी उपकरणं, वापरात आणणारी उपकरणं अशी त्यांची विभागवार जबाबदारी आम्ही वाटून घेतली होती.
मी एकत्रित डिझाईन बनवायचं होतं. एक दिवस आमचं डिझाईन हा विषय शिकवणारे प्राध्यापक श्रीनिवासन, ते संस्थेचे डायरेक्टरही होते. त्यांनी आमच्या प्रोजेक्टची प्रगती कुठवर आली आहे याचा आढावा घेतला आणि ताबडतोब प्रोजेक्ट रद्द करा अशी आज्ञा दिली. आम्हाला वेळ का होतो आहे याची डझनभर कारणं शोधून मी त्यांना सांगितली आणि मला 1 महिना तरी वेळ द्यावा अशी काकुळतीने विनंती केली. काही वेळ ते माझ्या चेहऱ्यावरची अजेशी नाहळत राहिले आणि म्हणाले, हे बघ यंग मॅन, आता शुक्रवार दुपार आहे. मी तुला 3 दिवस मुदत देतो. सोमवार सकाळपर्यंत मला तुझ्या प्रोजेक्टचे प्राथमिक आराखडे तयार झालेले नाहीत तर तुझी शिष्यवृत्ती थांबली असे समज. माझ्या पोटात भला थोरला खड्डा पडल्यासारखं झालं. मी गप्प बसलो. माझी शिष्यवृत्ती काढून घेतली असती तर मला श्वास घेणंही मुश्किल झालं असतं. सांगितलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याशिवाय तरणोपाय नव्हता. ती सगळी रात्र न जेवता मी ड्रॉइंग बोर्डपाशी उभी राहून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता विश्रांतीसाठी फक्त 1 तास काढला. अगदी थोडंसं काहून पुन्हा बोर्डपाशी उभा राहिलो. रविवार सकाळपर्यंत माझा आराखडा जवळजवळ पूर्ण होत आला होता. एकाग्र होऊन मी बोर्डपाशी मग्न होतो. अचानक मला कुणाची तरी पाठीमागे चाहूल लागली. प्राध्यापक श्रीनिवासन दुरून माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत होते. ते सरळ जिमखान्यातून खेळून परतताना डोकावले असावेत, कारण अंगावरती टेनिस खेळण्यासाठी वापरतात तसे कपडे होते. माझं काम कुठवर आलंय हे बघण्यासाठी ते आले होते. त्यांनी जवळ येऊन बोर्डावरचे कागद बारकाईने पाहिले आणि मग मला हाताने कवेत ओढून घेत प्रेमभराने पाठीवर शाबासकी देत थोपटत म्हणाले, एक अशक्य काम वेळेस बंधन घालून तुझ्यावर मी सोपवलंय याची मला कल्पना होती, पण त्यामुळे तणावाखाली तू उत्तम काम करू शकतोस हे माझ्या निदर्शनाला आलंय. तो क्षण माझ्यासाठी किती हलका बनला याची कुणीही कल्पना करू शकेल. प्रोजेक्टचं काम संपवून उरलेल्या वेळेत मी एका निबंध स्पर्धेत भाग घेतला. MIT तामिळ संगम या नावाचे एक साहित्य मंडळ आमच्या कॉलेजात कार्यरत होतं. तामिळ ही माझी मातृभाषा. मला या भाषेचा खूप अभिमान आहे. रामायणपूर्व काळात अगस्त्य ऋषीपर्यंतचा या भाषेचा माग घेता येतो. इसवी सनापूर्वी 5 शतकं या भाषेत साहित्यकृती जन्माला आल्या. ही भाषा पुढे भाषाशास्त्रातील दिग्गजांनी आणि वकिलांनी समृद्ध केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भाषाशास्त्राचे नियम काटेकोरपणे पाळणारी भाषा असा तिचा लौकिक आहे. विज्ञानासारखा विकास पावणारा विषय त्या भाषेच्या कक्षेबाहेर राहू नये अशी मला तळमळ होती. आपण आपले विमान बनवूया या शीर्षकाचा एक लेख मी तामिळमध्ये लिहिला. विषयाच्या निवडीपासून तो सर्वांना अतिशय आवडला. मी स्पर्धा जिंकली. त्यावेळच्या सर्वात लोकप्रिय साप्ताहिक आनंद विकटनचे संपादक श्री देवेन यांच्या हातून मी पहिलं बक्षीस घेतलं. माझ्या स्मृतिकोशात घर करून राहिलेली सर्वात हृदय आठवण प्राध्यापक स्पॉन्डर यांची आहे. त्या दिवशी आम्ही सर्व शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी निरोप समारंभ साजरा करत होतो. फोटो काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या 3 ओळी परंपरेप्रमाणे मागे वेगवेगळ्या उंचीवर उभ्या राहिल्या. सर्व प्राध्यापक वर्ग समोर खुर्चीवर बसला होता. मी शेवटच्या ओळीत उभा होतो. एकाएकी प्राध्यापक स्पॉन्डर उभे राहिले आणि मागे वळून शोधल्यासारखं पाहू लागले. माझ्याशी नजरानजर होताच त्यांनी म्हटलं, खाली ये आणि माझ्या शेजारी पुढं बस. त्यांच्या या निमंत्रणानं मी आश्चर्यात आनंदात बुडून गेलो. तू माझा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आहेस. भविष्यात तुझ्या कार्यक्षमतेनं आणि सतत उद्योगात राहण्याच्या वृत्तीमुळे तू तुझ्या गुरुजनांचे नाव उज्ज्वल करणार आहेस. त्या मनमोकळ्या स्तुतीनं मी लाजून गेलो, पण माझ्यातल्या गुणांची ती पावती होती. मी सुखावलो आणि प्राध्यापक स्पॉन्डर यांच्या शेजारी बसून फोटो काढून घेतला. दैवाची तुझ्यावर सदैव कृपादृष्टी असू दे. तुझ्या भविष्यातील वाटचालीला त्याचा कृपेचा प्रकाश उजळू दे. फारसे न बोलणारे प्राध्यापक स्पॉन्डर यांनी या शब्दात मला निरोप दिला. MIT मधून मी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या बेंगलोरमधील संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालो. विमानाची देखभाल करणाऱ्या, त्यांना काटेकोरपणे सुस्थितीत ठेवणाऱ्या टीममध्ये माझा समावेश झाला होता. ते काम खूप काही शिकवणारं होतं. इतके दिवस वर्गात शिकवलेलं, पुस्तकात वाचलेलं प्रत्यक्ष आचरणात आणून तपासण्यात एक वेगळाच आनंद होता. अनोळखी गर्दीमध्ये तुझ्या गाढ ओळखीचा कुणीतरी भेटावा तसं ते काम करताना एखादी पुस्तकात वाचलेली, अभ्यासलेली विज्ञानातली संकल्पना भेटे आणि त्या क्षणी मन आनंदानं भरून जाईल. दट्ट्या पुढे मागे होऊन चालणारी पिस्टन आणि गोल फिरणाऱ्या आसावर चालणारी टर्बाईन या 2 प्रकारांच्या विमानांची देखभाल मी करत असे.
हवेचे गतिशास्त्र आणि आपोआप होणारा प्रसार या दोन संदिग्ध क्रिया प्रत्यक्ष वापर करताना पाहिल्यामुळे अनेक संकल्पना मी स्पष्टपणे समजावून घेऊ शकलो. मला चक्राकार गतीच्या इंजिनात विशेष प्रशिक्षण देण्यात आलं. विमानाचा प्रमुख भाग क्रँकशाफ्ट, ज्याच्यामुळे पेट्रोलच्या ज्वलनानं मिळणारी ऊर्जा आणि विमानाला गती मिळून उडणारी यंत्रणा यांचा संबंध जोडला जातो. त्याची झीज तुटणं मला तपासावं लागेल. विमानाच्या पात्यावर पंख बसवलेले असतात, त्यामागे इंजिन असतं. त्यांची अचूक मोजमापे मला घ्यावी लागत. हवेचा दाब उत्पन्न करून विमान तरंत ठेवलं जातं आणि मग ऊर्जा पुरवून त्याला वेग दिला जातो. विमानाचा वेग नियंत्रित करणारी यंत्रसामग्री उघडून मी तपासणी करू लागलो. विमानाची शक्तिशाली टर्बो इंजिने सुरू झाली की प्रचंड वेगाने पंखे गरगरू लागतात. त्यासाठी विशिष्ट पद्धतीने हवेचा पुरवठा करावा लागतो. तीही यंत्रणा मी तपासू लागलो. विमानाच्या पात्यांची बांधणी हा एक महत्वाचा घटक आहे. हवेचे नैसर्गिक झोत वरच्या वातावरणात असतात. त्यांचा उपयोग उडण्यासाठी करून घेता येतो. ज्या दिशेनं झोताची ओढ असेल तिथले इंजिन हळूहळू बंद करून तो झोत उडण्यासाठी वापरणं याला फेदरिंग म्हणतात. झोताची दिशा बदलली की हवेतच इंजिन चालू करून पूर्वस्थितीत आणावं लागतं. याला अनफेदरिंग म्हणतात. याचा योग्य वापर करून कमीत कमी ऊर्जा उड्डाण चालू असताना वापरता येतं. तसेच विमान उतरताना इंजिन विरुद्ध दिशेला फिरवून हळूहळू वेग कमी करावा लागतो. त्यासाठी रिव्हर्स प्रोपेलिंग करावं लागतं. या सर्व प्रत्यक्ष उडण्याच्या क्रियेशी संबंधित अशा यंत्रणांचा अभ्यास करणं खूप आव्हानात्मक तसंच आनंद देणारं होतं. हवेच्या झोताच्या दिशेशी विमानाचा पात्यांचा होणारा कोन, त्यावर नियंत्रण ठेवणं या नाजूक कौशल्याचा भाग आहे. HAL मधले काही तंत्रज्ञ त्यांची प्रात्यक्षिकं दाखवायचे. ती अजूनही माझ्या डोळ्यांसमोर तरळतात. त्यांनी कुठल्याही विद्यापीठात रूढ शिक्षण घेतलं नव्हतं. आपले वरिष्ठ सांगतात ते आंधळेपणानं स्वीकारणंही त्यांना मंजूर नव्हतं. सहाय्यक म्हणून वर्षानुवर्षाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्याकडे होता. त्या अनुभवातून आलेल्या आतल्या आवाजानं ते विमानाची स्थिती, गती, बिघाड ओळखू शकत. HAL मधील प्रशिक्षण संपवून मी एरोनॉटिकल अभियंता म्हणून बाहेर पडलो. तेव्हा माझ्यासमोर दोन संधी उभ्या होत्या. दोन्ही आकाशात विहार करायच्या, माझ्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणू शकतील अशा. एक हवाई दलात वैमानिक म्हणून सामील व्हायचा पर्याय होता आणि दुसरा संरक्षण खात्याच्या एका विशेष विभागात डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल डेव्हलपमेंट अँड प्रोडक्शन उर्फ DTD&P यात होता. विमानोड्डाणाशी संबंधित नव्या सुधारित संकल्पना आपल्या हवाई दलात प्रत्यक्ष आणण्यासाठी विकसित करणं या विभागात होतं. मी दोन्हीकडे अर्ज केले. एकाच वेळी मागे पुढे मला मुलाखतीला बोलवण्यात आलं. हवाई दलाची डेहराडूनला आणि DTD&P यांची दिल्लीला मुलाखत होती. दक्षिणेच्या कारामंडल किनाऱ्यावरचा मुलगा उत्तर दिशेला जाण्यासाठी रेल्वेमध्ये बसला. जवळजवळ 2000 किलोमीटरचा प्रवास होता. त्या प्रवासात माझ्या मातृभूमीचा विशाल पट प्रथमच माझ्या नजरेसमोर उलगडला गेला. ग्रँड ट्रंक रेल्वे. बोगीच्या खिडकीतून मी भराभर शेते, खेडी मागे पळताना पाहत होतो. दूर अंतरावरून धोतर आणि पांढरे फेटे बांधलेले पुरुष, हिरव्यागार भातशेतीच्या पार्श्वभूमीवर रंगीबेरंगी वस्त्रे ल्यालेल्या स्त्रिया, एखादे सुंदर चित्र असावं तसं दिसत होतं. खिडकीशी डोळे चिकटवून मी पाहत होतो. सर्व ठिकाणी माणसं कुठल्या ना कुठल्या कामात गुंतलेली होती. एक प्रकारची लय आणि शांतता त्या सर्वांवर पसरून राहिली होती. गुरे हाकणारे शेतकरी, नदी नाल्यांवरून पाणी वाहून नेणाऱ्या स्त्रिया, क्वचित एखादे उत्साही पोरग आनंदानं धावत येऊन हात हलवत धावणाऱ्या रेल्वेगाडीकडे बघून टाटा करत राहील. उत्तरेकडे प्रवास करताना भोवतालच्या दृश्यात होणारे बदल आश्चर्यचकित करतात. गंगेचे सुपीक श्रीमंत खोरे, तिच्या अनेक उपनद्यांचा विस्तार या संपन्न प्रदेशानं आक्रमण, बदल, उलथापालथ यांना सतत आमंत्रित केलंय. इसवी सनापूर्वी सुमारे 1500 वर्ष गोऱ्या कातडीचे आर्यवंशाचे लोक वायव्य दिशेनं पर्वत रांगा ओलांडून या प्रदेशात आले. 10व्या शतकात मुसलमानांनी आक्रमण केलं. काही शतकानंतर हे सारे इकडच्या मातीत रुजून या देशाचा अविभाज्य भाग बनले. एका साम्राज्यातून दुसऱ्याचा उदय झाला. धार्मिक चढाई सुरूच होत्या. ही सर्व उलथापालथ सुरू असताना कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील भारताचा भाग अस्पर्श सुरक्षित राहिला. विंध्य, सातपुडा पर्वतराजी जणू ढाल बनून त्या भागाचे संरक्षण करत होत्या.
नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा यासारख्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांनी आपले जाळे विणून निमुळत्या होत गेलेल्या भारतीय द्वीपकल्पाला अभेद्य केलं. मला दिल्लीला नेण्यासाठी हे सर्व भौगोलिक अभेद्यत्व विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या जोरावर धावणाऱ्या रेल्वेनं सहजपणे पार केलं. दिल्लीला मी आठवडाभर राहिलो. प्रसिद्ध महान सुफी संत हजरत निजामुद्दीन यांचं हे गाव. माझी DTD&P मधली मुलाखत चांगली झाली. प्रश्न अगदी नेहमीचेच होते. माझे विषयाचे ज्ञान पारखण्याचे आव्हान त्या प्रश्नांमध्ये मुळीच नव्हते. तिथून पुढे मी डेहराडूनला गेलो. तिथे हवाई दलाच्या निवड समितीपुढे मुलाखत झाली. त्या ठिकाणी बुद्धिमत्तेपेक्षाही ज्ञानापेक्षा व्यक्तिमत्वावर अधिक भर दिला गेला. त्या नोकरीत शारीरिक क्षमता आणि वागण्यातील शिष्टाचार यांना अधिक महत्त्व देत असावेत. मी एकाच वेळी उत्तेजित, उत्सुक होतो आणि थोडा घाबरलेही. मुलाखत चांगली होईल असा आत्मविश्वास होता, तरी कुठेतरी धाकधूक वाटत होती. ताण होता. 25 उमेदवारांपैकी 8 जणांना घेणार होते आणि माझा नंबर 9 आला. ती यादी पाहिली तरी माझ्या हातून हवाई दलात सामील व्हायची संधी निसटली हे कळायलाही मला थोडा वेळ लागला. कसाबसा मी त्या कचेरीतून बाहेर पडलो आणि समोरच्या कड्यावरती जाऊन उभा राहिलो. दूरवर खाली एक तळे चमचमत होतं. पुढचे दिवस कठीण आहेत असे मनाला वाटत होतं. मला स्वतःलाच काही प्रश्नांची उत्तरं शोधायची होती आणि पुढे काय करायचं हेही ठरवायचं होतं. तिथून मी पुढे ऋषिकेशला आलो. गंगेच्या पाण्यात उतरून अंघोळीचा आनंद लुटला. तिथून टेकडीवर थोड्याच अंतरावर वसलेल्या शिवानंद आश्रमात गेलो. आत गेल्याबरोबर मला वातावरणात कसल्या तरी जोशपूर्ण लहरी जाणवल्या. तिथे अनेक साधू समाधी अवस्थेत बसलेले होते. साधू पुरुष मानसिकदृष्ट्या वेगळ्या पातळीवर असतात, तंद्रीत असतात. त्यांना काही गोष्टी अंतर्ज्ञानानं कळू शकतात. माझ्या निराश मनस्थितीत माझ्या मनातल्या काही प्रश्नांना ते उत्तरे देऊ शकतील असा मला विश्वास वाटला. मी तिथे स्वामी शिवानंदांना भेटलो. त्यांच्याकडे पाहिल्यावर भगवान बुद्धांची आठवण व्हावी असं त्यांचं रूप आहे. पांढरे स्वच्छ धोतर, खडावा घातलेली त्यांची गव्हाळ गोरी मूर्ती आणि अंतरंगाचा ठाव घेणारे काळेभोर डोळे. लहान मुलासारखं निर्वाज्य हास्य. मी भारल्यासारखा पाहत राहिलो. माझी ओळख करून दिली. माझ्या मुसलमान नावाचा उल्लेख झाल्यावरही त्यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मी पुढे काही बोलणार तोच त्यांनी माझ्या अंतरंगात चालणाऱ्या दुःखाविषयी चौकशी केली. माझी निराश अवस्था त्यांनी कशी ओळखली हे त्यांनी सांगितलं नाही आणि मी विचारलंही नाही. मी त्यांना मग माझ्या अयशस्वी मुलाखतीबद्दल सांगितलं. भारतीय वायुसेनेत दाखल होऊन माझी खोलवर जोपासलेली आकाशात उडण्याची इच्छा आता अपुरी राहणार हेही बोललो. त्यांच्या एका निर्मळ हास्यामुळे माझी निराशा क्षणार्धात दूर निघून गेली असं मला वाटलं. त्यांच्या संथ हळू आवाजात ते बोलू लागले. हृदयापासून, आत्म्यापासून एखादी इच्छा उत्पन्न झाली असेल, ती जर तीव्र आणि पवित्र असेल, तिचा मनाला ध्यास लागला असेल, तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा असते. आपण जेव्हा निद्राधीन होतो तेव्हा ती आसमंतात फेकली जाते. वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन ती इच्छा पुन्हा आपल्या जागृत मनामध्ये सकाळी परतते. अशी जर ती वर्धित होत गेली तर ती नक्कीच आपला प्रभाव दाखवेल. युगानुयुगांच्या या वचनावर तू विश्वास ठेव. रोज सकाळी सूर्य उगवतो, ग्रीष्मानंतर वसंत अवतरतो. हे जितकं अटळ आहे तसंच अशी इच्छा पूर्ण होणं हेही अटळ आहे. जेव्हा शिष्य तयारीत असतो तेव्हा गुरु प्रगट होतो. हे बोल किती खरे आहे. वाट चुकलेल्या माझ्यासारख्या शिष्याला त्या क्षणी गुरुची गरज होती आणि खरंच गुरु भेटला. नियतीचा स्वीकार कर आणि आयुष्याच्या सोबतीनं पुढे जा. हवाई दलामध्ये तू वैमानिक होणं हे नियतीला मंजूर नाही. तू नक्की कोण होणार आहेस हे नियतीनं अजून उघड केलेलं नाही, पण ते ठरलेलं आहे. अपयश विसरून जा. तुझ्या ठरवलेल्या मार्गावर तुला नेण्यासाठी अपयश यावं असंच नियतीनं योजलंय. तुझ्या अस्तित्वाच्या खऱ्या हेतूचा तूच शोध घे. अंतर्मनात डोकावून पहा. त्याच्याशी एकरूप हो. देवाच्या इच्छेच्या स्वाधीन हो.
स्वामींनी सांगितलेलं मला अंतःकरणापासून भावलं. दिल्लीला परतून मी इथल्या मुलाखतीचा निकाल पाहायला गेलो तर माझ्या हातात नेमणूक पत्रच ठेवण्यात आलं. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून 250 रुपयांच्या मूळ पगारावर दुसऱ्या दिवशीपासून मी रुजू झालो. हीच जर माझी नियती असेल तर मी ती स्वीकारायला हवी. आणि मग माझ्या मनाला शांती मिळाली. हवाई दलात अस्वीकृत झाल्याची निराशा कडवटपणाने निचरून गेला. ते 1958 साल होतं. मला तंत्रज्ञान केंद्र सिव्हिल एव्हिएशन या ठिकाणी प्रथम नेमण्यात आलं. मी जरी प्रत्यक्ष विमानं उडवू शकत नसलो तरी त्यांना उडण्यासाठी योग्य बनवण्याचं काम करू लागलो. पहिल्याच वर्षी मी एका स्वानातीत लढाऊ विमानाचा आराखडा बनवला. त्यासाठी तिथले एक अधिकारी आर वरदराजन यांची मदत घेतली. विभाग प्रमुख डॉक्टर नीलकंठन यांनी त्याबद्दल माझी प्रशंसाही केली. मला विमानाची देखभाल करणे शिकवण्यासाठी एअरक्राफ्ट अँड आर्मामेंट टेस्टिंग युनिट कानपूर इथं पाठवण्यात आलं. त्यावेळी तिथे नॅट MK1 या विमानाच्या वेगवेगळ्या हवामानासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्या चालू होत्या. त्या विमानाच्या उड्डाण क्षमतेच्या यंत्राच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणाऱ्या त्या चाचण्यांमध्ये मी सहभाग घेतला. कानपूर त्या काळीही गजबजलेलं शहर होतं. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या शहरात माझं प्रथमच वास्तव्य होत होतं. अतिथंड हवा, गर्दी, गोंगाट, धूर. रामेश्वरमच्या अगदी विरुद्ध अशा या वातावरणात रमणं मला कठीण जात होतं. रोज नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत बटाट्याचा असह्य मारा असायचा. गर्दीत असूनही सभोवतालचा प्रत्येक जण एकाकी वाटायचा. रस्त्यात दिसणारे भेटणारे बहुसंख्य लोक आपापली गावं सोडून कारखान्यामधून नोकऱ्या मिळवण्यासाठी आलेले होते. आपल्या मातीचा सुगंध आणि कुटुंबियांचं प्रेम, सुरक्षित भावना गावी ठेवून पोटाची खळगी भरण्यासाठी इथे धावत होते. दिल्लीला मी परतलो तेव्हा मला सांगण्यात आलं की DTT आणि P तर्फे डार्ट युद्धविमानांचं डिझाईन बनवायचं काम योजण्यात आलंय आणि माझं नाव त्या टीममध्ये आहे. माझ्या इतर सहकाऱ्यांबरोबर ते काम मी पूर्ण केलं. त्यानंतर वेगवेगळ्या घनतेच्या वस्तू वेगानं फिरवून वेगळ्या करतात त्या यंत्राचे म्हणजे सेंट्रीफ्यूज पंपाचे हाताने चालवायचे मॉडेल बनवलं. विमानं उभी उडवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलाट बनवावे लागतात. त्याचं डिझाईन आणि विकास या कामात माझा सहभाग होता. अधिक तापमानात देखील विमानाची चालवायची यंत्रणा सुरक्षित राहावी अशी योजना असलेले हॉट कॉकपिट बनवायला मी मदत केली. साधारण त्याच प्रकारचं काम करणारी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट या नावाची संस्था बंगलोरला सुरू करण्यात आली. 3 वर्ष दिल्लीला राहून मी बेंगलोरला नेमलो गेलो. बंगलोर हे कानपूरच्या बरोबर विरुद्ध वातावरण असलेलं शहर. माझं एक मत बनलंय की आपल्या देशातील लोकांमध्ये कमालीचा विरोधाभास असलेलं गुणावगुण आहेत. शतकानुशतके वस्तीसाठी त्यांनी इथे तिथे भटकावं लागलं. त्यामुळे त्यांचे काही फायदे झाले तसे काही तोटेही झाले. वेगवेगळ्या राजवटीत राहिल्यामुळं एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीशी निष्ठा ठेवायची कुवतच ते हरवून बसलेत. म्हणून एकाच वेळी ते दयाळू आणि दुष्ट असू शकतात. भावनाप्रधान आणि निष्ठुर, सखोल आणि उथळ असे विरोधी गुण भारतीयांच्या मानसिकतेत एकाच वेळी असू शकतात. बाहेरच्या जगाला वरवर पाहिलं तर आपण रंगीबेरंगी चित्रासारखे वाटत असू, पण बारकाईनं पाहिल्यास आपण आपल्यावर राज्य केलेल्या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानतो. कानपुरात वाजिद अली शहासारखे पान खात फिरणं किंवा बेंगलोरमध्ये कुत्र्याला सोबत घेऊन साहेबांसारखं फिरणं सहज नजरेला पडतं. इथे देखील मी रामेश्वरम मध्ये असलेली शांती, जीवनाबद्दलची सखोल जाणीव शोधत राहिलो. इथल्या मातीशी इमान राखणारा भारतीय आपल्या हृदय आणि बुद्धीमधील नाते हळूहळू हरवतो आहे. शहरीकरणाच्या वेगामुळे पारदर्शक गावपण लयाला जात आहे. त्या त्या शहराची संस्कृती तो आपलीशी करत आहे. बंगलोरमधल्या माझ्या संध्याकाळी बागांमधून फिरण्यात आणि बाजारात निरुद्देश फेरफटका मारण्यात व्यतीत होत होत्या. ADE हा नवीन विभाग असल्यामुळं पहिल्या वर्षी फारसं ठोस काम समोर नव्हतं. मला स्वतःला काम निर्माण करून मग करावं लागलं. मग हळूहळू व्याप वाढू लागला. जमिनीवर असताना विमानांची जी यंत्रणा काम करते तिची मला सखोल माहिती होती. तिच्या आधारावर संपूर्ण स्थानिक साधनं वापरून एक हॉवरक्राफ्ट डिझाईन करून ते विकसित करायचं असा एक प्रकल्प आम्ही चालू केला. हॉवरक्राफ्ट हे वाहन तळाशी एका विशिष्ट दाब असलेली हवेची उशी तयार करतं आणि त्यावरून पुढे जातं. पाण्यावर, खडकाळ जमिनीवर असं ते कुठेही संचार करू शकतं.
आम्ही वैज्ञानिक सहाय्यक या पदावर ते 4 जण टीममध्ये होतो. आमचे डायरेक्टर डॉक्टर O.P. मेदिरत्ता यांनी मी त्या टीमचा प्रमुख बनावं अशी सूचना केली. त्यामध्ये वर्षात एक मॉडेल बनवून आम्ही ते चालवून दाखवायचं होतं. आमच्या एकत्रित कुवतीपेक्षा हा प्रकल्प कठीण होता. एखादं यंत्र पूर्ण बांधायचा आमच्यापैकी कुणालाच अनुभव नव्हता. हॉवरक्राफ्ट ही संकल्पना नवीन असल्यामुळं संदर्भ म्हणून हाताशी फार काही नव्हतं. आम्हाला एवढंच ठाऊक होतं की हवेपेक्षा जड असे हवेतून चालणारे वाहन आम्हाला बनवायचे. कुठे काही या विषयावर लिहिलेलं सापडतंय का, कुणी तज्ज्ञ या विषयात आहे का अशी चौकशी केली, पण काहीच सापडला नाही. मग एक दिवस मी निर्णय घेऊन टाकला. हाताशी जे सामान आहे, जी माहिती आहे, त्याचा उपयोग करून कामाला सुरुवात करायची. एक पंखाशिवाय हलके धक्के न खाता पुढे जाऊ शकणारं वाहन बनवायचं आव्हान माझ्यापुढे होतं. मनामध्ये असंख्य कल्पना स्फुरू लागल्या. हॉवरक्राफ्ट आणि एअरक्राफ्ट या शब्दांमधले यमक मला आश्वासक वाटलं. या क्षेत्रातील सर्वांना प्रोत्साहन देणारी गोष्ट मला आठवली. राईट बंधूंनी आकाशात विमान उडवण्यापूर्वी 7 वर्ष सायकली दुरुस्त केल्या होत्या आणि अचानक स्वतःलाच उमजलं, या प्रकल्पात माझ्या कल्पनाशक्तीला वाव मिळणार आहे, बुद्धीची कसोटी लागणार आहे. मग मी ड्रॉइंग बोर्डापाशी उभे राहून काही महिने घालवले. प्राथमिक आराखडे बनवले आणि त्यानुसार साधनांची जमवाजमव सुरू केली. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय अशिक्षित कुटुंबातल्या खेड्यात वाढलेल्या व्यक्तीला अशा वेळी जमत नाही म्हणून कार्य सोडून देणं अधिक शक्य होतं. स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडा करणाऱ्या माझ्यासारख्याला आयुष्यात एखादं मोठं स्थित्यंतर घडल्याशिवाय यश मिळवणं शक्य नव्हतं. माझ्यासाठी संधी आपोआप उत्पन्न होणं शक्य नव्हतं. मला समजत होतं माझ्यासाठी मीच संधी निर्माण करायला हव्यात. एक एक भाग, लहान लहान उपयंत्रणा बनत गेल्या. पायरी पायरीनं प्रकल्प आकाराला येऊ लागला. या प्रकल्पावर काम करताना मी एक शिकलो. एखादी नवी संकल्पना मनाने आत्मसात केली की आधीच्या कल्पनांकडे पाहायचा दृष्टिकोन बदलून जातो. त्या काळात श्री V.K. कृष्णमेनन भारताचे संरक्षण मंत्री होते. आमच्या या प्रकल्पामध्ये त्यांना मनापासून रस होता. भारताच्या संरक्षण खात्याच्या वाहनामध्ये या प्रकल्पाचे यश क्रांती घडवून आणेल असा त्यांना विश्वास होता. बंगलोरमध्ये आले की आमची प्रगती पाहण्यासाठी ते आवर्जून वेळ काढत. आम्हालाही त्यामुळे नवा उत्साह मिळे. जिथे प्रत्यक्ष उभारणीचे काम चालू होते तिथे जाताना मी माझ्या प्रश्नांना, विवंचनांना बाहेर ठेवून मगच पाऊल आत टाकत असे. माझे वडील मशिदीत नमाज पढण्यासाठी जाताना आपले पायातले जोडे बाहेर ठेवून आत जात, अगदी तसंच. आमच्या प्रकल्पाबद्दल, GEM बद्दल श्री कृष्णमेननना अशी खात्री होती, तशी अनेकांना नव्हती. असलेल्या साधनातून आमची नवनव्या प्रयोगांची तयारी चालायची. त्याची प्रत्येक वरिष्ठ अधिकारी माथेपेरू संशोधक आणि असंभाव्य स्वप्न म्हणून संभावना करीत. मी त्यांच्या तिरकस शरसंधानाचे खास लक्ष होतो. हवेत उडणे म्हणजे माझं क्षेत्र आहे असं वाटणारा मी खेडवळ आहे, अशा वाग्बाणांनी माझ्या आशावादी मनाला उलट आधार वाटायचा. त्यांच्या शब्दांनी विद्ध होण्याऐवजी मी मनामध्ये जॉन टाउनब्रिज यांनी राईट बंधूंवर केलेली व्यंगात्मक कविता आठवायचो. 1896 साली ती प्रकाशित झाली होती. अंगुस्तान आणि दोऱ्यासह मेण आणि हातोडी, बकल आणि खेळेमुळे जिज्ञासू वापरतात असल्या सगळ्या गोष्टी. समोर 2 वटवाघळे, नमुना आणि कल्पक मन, कोळशाची शेगडी आणि लोहाराचा भात. या ओळीतील वक्रोक्ती मी आठवत असे. एका वर्षानंतर मी कृष्णमेनन नेहमीच्या भेटीसाठी आले. मी स्वतः त्यांना प्रत्यक्ष उभारणी चालू होती त्या जागी घेऊन गेलो. सगळे भाग खोलून ठेवलेले होते. वर्षभराच्या अथक परिश्रमाचे मूर्तरूप जणू समोर तुकड्यांमध्ये मांडून ठेवलं होतं. प्रत्यक्ष युद्धभूमीवर वापरता येण्याजोगे ते वाहन बनणार होते. संरक्षण मंत्र्यांनी माझ्यावर प्रश्नांची फैर झाडली. मी त्यांना उत्तर देत होतो. ती सगळी त्यांनी ऐकून घेतली आणि डॉक्टर मेदिरत्ताकडे वळून ते म्हणाले, कलामने जे बनवलंय त्यावरून GEMचे हॉवरक्राफ्ट बनणं शक्यतेच्या कोटीतील गोष्ट वाटते. शंकराचं वाहन नंदी असं समर्पक नाव त्या वाहनासाठी मुकर्रर करण्यात आलं. वाटेत आलेले सगळे अडथळे ओलांडून भगवान शंकराचा हिमालयातला संचार नंदीमुळे सुखद होतो. हाती असलेल्या उपकरणातून जे प्रत्यक्षात तयार झालं होतं ते नेटकं करणं, त्याला सुरेख फिनिश आणणं आमच्या आवाक्याबाहेरचं होतं. मग मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की हे काही मुठभर विक्षिप्त माणसांनी बांधलेलं उडणारं वाहन नाही,
तर समर्थ इंजिनियरनी बनवलंय. ते पाहण्यासाठी बनवलं नसून त्यात बसून उडण्यासाठी बनवलंय. संरक्षण मंत्री श्री कृष्ण मेनन यांनी नंदीमध्ये बसून प्रत्यक्ष उडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी नम्रपणे विरोध करून पाहिला. त्यांच्यासोबत आलेले संरक्षण खात्याचे निपुण वैमानिक ग्रुप कॅप्टन गोळे यांनी आपण स्वतः हे वाहन चालवतो असं म्हटलं. आम्ही आधीच आत बसलो होतो. माझ्यासारख्या अननुभवी सिव्हिलियननं त्यांचा जीव धोक्यात घालणं त्यांना साफ नामंजूर होतं. म्हणून कॅप्टन गोळ्यांनी मला बाहेर येण्याची खूण केली. मला माझ्या वाहनाबद्दल, मी ते चालवू शकेन याबद्दल खात्री होती, म्हणून मी मानेनच नकार दिला. हे शब्दांशिवायचे संभाषण श्री कृष्ण मेननच्या नजरेतून सुटणं शक्य नव्हतं. त्यांनी मला केलेली अपमानकारक सूचना हसून टोलावली आणि मला मशीन चालू करायला सांगितलं. श्री कृष्ण मेनन आणि मी नंदीतून यशस्वी उड्डाण केलं. ते खुश झाले आणि म्हणाले, हॉवरक्राफ्टच्या मशीनचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते तुमच्या या मॉडेलने सोडवले आहेत. आता हे अधिक परिपूर्ण करायच्या मागे लागा, अधिक बलशाली बनवा आणि मला आणखी एक सफरीसाठी बोलवा. ग्रुप कॅप्टन गोळे आता एअर मार्शल आहेत. माझ्या कुवतीबद्दल त्यांना शंका होती, अर्थात ती रास्तच होती. नंतर मात्र ते माझे खूप छान मित्र बनले. आम्ही मुदतीपूर्वी प्रकल्प पूर्ण केला. आमच्याजवळ चालू स्थितीतील 40 मिलीमीटर जाडीच्या हवेच्या उशीवरून 550 किलोचे वजन वाहू शकणारे हॉवरक्राफ्ट होते. डॉक्टर मेदिरत्ता खुश झाले. पण तोपर्यंत श्री कृष्ण मेनन संरक्षण खात्यात राहिले नव्हते. त्यांना वचन दिल्याप्रमाणे ते दुसरी सफर त्यातून करू शकले नाहीत. त्यांच्या जाण्यामुळे सगळे संदर्भ बदलले होते. हॉवरक्राफ्टचा लष्करी उपयोग करायचं त्यांचं स्वप्न सर्वांनाच आवडणारं, पचणारं नव्हतं. आज आपण हॉवरक्राफ्ट आयात करतो. त्यावेळी आमचा प्रकल्प वादाच्या भोवरात सापडला आणि शेवटी फायलिंगच्या ढिगात बंदिस्त होऊन कपाटात धूळ खात राहिला. हा माझ्यासाठी एक नवा अनुभव होता. तोपर्यंत मला वाटायचं आकाशाला मर्यादा नसते आणि कर्तृत्वाला आकाश हीच मर्यादा असते. पण तसं नसतं. काही मर्यादा तुमच्या आयुष्याला आपोआप येऊन बंदिस्त करतात. तुम्ही फक्त इतकंच वजन उचलू शकता, इतकंच काम करू शकता, एवढंच दूर जाऊ शकता. मर्यादा असणं हे वास्तव आहे आणि ते स्वीकारावंच लागतं. मला ते स्वीकारणं खरं तर कठीण गेलं. मी नंदीमध्ये बुद्धी, हृदयच नव्हे तर आत्माही ओतला होता. ते आता कधीच वापरलं जाणार नाही हे सत्य माझ्या आकलनाबाहेर होतं. मी संभ्रमात पडलो, निराश झालो. त्यावेळी माझ्या लहानपणच्या स्मृती माझ्यापाशी येऊन माझी समजूत घालू लागल्या. पक्षी लक्ष्मणशास्त्री म्हणायचे, सत्याची कास धरा, सत्य तुम्हाला सर्व बंधनातून मोकळं करेल. अरे बायबल सांगतं, मागा म्हणजे मिळेल. लगेच मिळेल असं नाही, पण एक ना एक दिवस नक्कीच मिळेल. एक दिवस डॉक्टर मेदिरत्तांनी मला बोलावून नंदीबद्दल चौकशी केली. मी त्यांना म्हटलं, ते अगदी सुस्थितीत आहे. उद्या एक अतिमहत्वाची व्यक्ती येणार आहे आणि त्यांना तुम्ही नंदीचं प्रात्यक्षिक दाखवायचंय. दुसऱ्या दिवशी कुणी अतिमहत्वाची व्यक्ती येणार आहे हे संस्थेमध्ये कुणालाही माहिती नव्हतं. पण मी माझ्या सहकाऱ्यांना निरोप कळवला. सर्वांच्या मनातून आशेची लहर दौडत गेली. एक उंच देखणा दाढीदारी गृहस्थ आमचे हॉवरक्राफ्ट बघायला आला. त्यांनी मला त्या मशीनबद्दल खोदून खोदून प्रश्न विचारले. त्या विषयातली त्यांची सखोल जाणकारी आणि विचारातला सुस्पष्टपणा माझ्या चटकन लक्षात आला. मग त्यांनी मला विचारलं, मला यातून एक सफर करायला मिळेल का? मला फार आनंद झाला. कुणीतरी माझ्या कामामध्ये, माझ्या मशीनमध्ये इतका रस घेत होता. मी त्यांना 10 मिनिटं नंदीमधून फिरवून आणलं. जमिनीपासून काही उंचीवर ते रूढार्थानं विमान असतं तसं उड्डाण असतं. हवेच्या उशीवरून अलग तरंगत जाण्यासारखं होतं. मग त्या गृहस्थांनी मला माझ्याविषयी काही प्रश्न विचारले. सफरीबद्दल माझे आभार मानले. जाण्यापूर्वी त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेचे डायरेक्टर प्रोफेसर MGK मेनन होते. बरोबर एका आठवड्यानं इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेकडून रॉकेट इंजिनिअरिंगच्या जागेसाठी मुलाखतीला बोलवण्यात आलं. बरोबर एका आठवड्यानं मला इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेकडून रॉकेट इंजिनियरच्या जागेसाठी मुलाखतीला बोलवण्यात आलं. इन्कोस्पार ही वरील टाटा मूलभूत संशोधन संस्था यामधील बुद्धिमान लोकांची निवड करून भारतीय स्पेस रिसर्च प्रोग्राम म्हणजेच अवकाशातील संशोधन सुरू करण्यासाठी स्थापण्यात आलेली संस्था होती. एवढंच मला ठाऊक होतं. मी मुंबईला मुलाखतीसाठी गेलो. मला नक्की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत याची काहीच कल्पना नव्हती.
कुणाला तरी जाऊन विचारावं, वाचून तयारी करावी तर वेळही नव्हता. रामेश्वरमच्या पक्षी लक्ष्मण शास्त्रींचा भगवद्गीतेतील उपदेश सांगणारा आवाज माझ्या कानात गुंजन करू लागला. सर्व जीवमात्र भासमय, भ्रामक कल्पनेसह जन्म घेतात. आशा आणि द्वेष या भावनांच्या खेळात गुंतून जातात. पण ज्या व्यक्तींच्या हातून नीतिमान कृत्य घडणार असतात, पापापासून ज्यांना मुक्ती मिळणार असते, ते अशा भ्रामक द्विधा मनस्थितीतून बाहेर येतात, माझे स्मरण करतात आणि आपल्या वचनांशी निष्ठांशी अचल राहतात. मी स्वतःलाच समजावलं, जिंकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज न भासू देणं. आपण जेव्हा संभ्रमरहित असतो, ताणरहित मनाने प्रश्नांना सामोरे जातो, तेव्हा आपल्यामधील सर्वोत्तम ते देऊ शकतो. प्रोफेसर मेनन यांची भेट किंवा या मुलाखतीचे निमंत्रण यासाठी मी काहीही केलं नव्हतं. मग पुढं काय घडेल याबद्दल मनात साशंकता कशासाठी ठेवायची? निशंक मनाने मी मुलाखतीसाठी तयार झालो. डॉक्टर विक्रम साराभाई, प्रोफेसर MGK मेनन आणि ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे सहाय्यक सचिव श्री सराफ या तिघांनी माझी मुलाखत घेतली. मी आत पाऊल टाकलं आणि वातावरणात मला एक मैत्रीपूर्ण ऊब जाणवली. डॉक्टर विक्रम साराभाईंच्या उमद्या व्यक्तिमत्वाकडे मी क्षणार्धात खेचलो गेलो. संवेदनाक्षम तरुणाची मुलाखत घेताना एक उर्मटपणाकडे झुकणारी श्रेष्ठत्वाची वृत्ती आपोआप दर्शवली जाते. त्याचा मागमूसही कुठं दिसला नाही. माझ्या ज्ञानाची किंवा क्षमतेची परीक्षा घेता येईल असे प्रश्न साराभाईंनी अजिबात विचारले नाहीत. मी काय करू शकेन याचा अंदाज यावा असे प्रश्न ते विचारत होते. तो संपूर्ण प्रसंग मला अगदी वेगळ्या पद्धतीनं स्पर्श करून गेला. मी जणू एका फार मोठ्या चक्राचा अंश होतो. माझी स्वप्न म्हणजे एका मोठ्या माणसाच्या स्वप्नाचा एक भाग होती आणि ही मुलाखत म्हणजे त्याची चर्चा होती. मला 2 दिवस राहण्यासाठी सुचवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच माझी निवड झाल्याचं मला सांगण्यात आलं. इन्कोस्पारमध्ये माझी रॉकेट इंजिनियर म्हणून नेमणूक झाली होती. माझ्यासारख्या तरुण माणसाच्या आयुष्यात ही एक फार मोठी संधी होती. माझ्या स्वप्नांच्या जवळ मला नेणारी संधी. सर्वप्रथम मला TIFR च्या संगणक विभागात प्राथमिक ओळख करून घेण्यासाठी पाठवण्यात आलं. इथलं वातावरण DTD&P पेक्षा संपूर्ण वेगळं होतं. तुम्ही कुठल्या पदावर आहात याचा अजिबात बाऊ केला जात नसे. आपल्या कामासाठी कुणाला बांधील आहोत अशी जबाबदारी नव्हती. 1962च्या शेवटच्या महिन्यात थुंबा इथे आकाशतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. एक निद्रिस्त मासेमारीवर अवलंबून असलेलं थुंबा हे खेडं केरळमध्ये त्रिवेंद्रमच्या जवळ आहे. अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च प्रयोगशाळेचे प्रमुख डॉक्टर चिटणीस यांनी ती जागा अवकाशयानाच्या उड्डाणासाठी अगदी योग्य म्हणून शोधून काढली होती. प्रमुख कारण म्हणजे ती पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तापासून अगदी जवळ आहे. भारतातील रॉकेटवर आधारित अवकाश संशोधनाची ही सुरुवात होती. 2.5 किलोमीटर लांब, अर्धा किलोमीटर रुंद, सुमारे 600 एकर जागा रेल्वे लाईन आणि समुद्रकिनारा यांच्यामध्ये वसलेली होती. आपल्या देशामध्ये जमिनीचे संपादन करणे, ते सुद्धा खासगी मालकांकडून, हे एक किचकट, वेळखाऊ आणि कठीण काम आहे. विशेषतः केरळसारख्या लोकसंख्येने अधिक आणि क्षेत्रफळाने कमी अशा राज्यात ही जमीन संपादन करायची होती. एक जुनं प्रशस्त चर्चही त्या जागेमध्ये होतं. धार्मिक स्थळ म्हणजे आणखी कठीण काम. पण त्या वेळेच्या त्रिवेंद्रमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी श्री के माधवन नायर यांनी हे काम अगदी कुशलतेनं, शांततेनं आणि जलद गतीनं पार पाडलं. 1962 सालचे त्रिवेंद्रमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर डेरियेरा यांच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं चर्चनंही विरोध केला नाही. लवकरच केंद्रीय PWDचे कार्यकारी अभियंता डॉक्टर RD जॉन यांनी त्या जमिनीचा कायापालट केला. थुंबा स्पेस सेंटरचे पहिलं ऑफिस सेंट मेरी मॅग्डलन चर्चमध्ये उघडलं गेलं. त्या चर्चचं प्रार्थनास्थळ माझी पहिली प्रयोगशाळा होती. बिशपची खोली माझी डिझाईन आणि ड्रॉइंग रूम होती. आज सुद्धा पूर्ण वैभवात ते चर्च तिथं उभं आहे. भारतीय अवकाश संग्रहालय त्याच चर्चमध्ये आहे. त्यानंतर लगेच मला 6 महिन्यांसाठी अमेरिकेला पाठवण्यात आलं. अवकाशयान उड्डाणाच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास मी तिथल्या जगप्रसिद्ध नासा या संस्थेच्या वेगवेगळ्या केंद्रात जाऊन करणार होतो. परदेशी जाण्यापूर्वी थोडे दिवस सुट्टी घेऊन मी रामेश्वरला आलो. ही सुवर्ण संधी मिळाल्यामुळे माझ्या वडिलांना अतिशय आनंद झाला होता. त्यांनी मला लगेच मशिदीत नेलं आणि आभार मानण्यासाठी विशेष नमाज पढण्याची तजवीज केली. तिथे वडिलांच्या शेजारी नमाज पडताना एक दैवी म्हणावी अशी शक्ती माझ्या वडिलांमधून, माझ्यातून देवाकडे परत जाते
असा मला भास झाला. प्रार्थनेत त्या संमोहनात आम्ही जणू एकरूप होऊन गेलो होतो. प्रार्थनेमध्ये मनाला नवनव्या कल्पनांना जन्म देणारी सृजनशक्ती चेतवायची शक्ती आहे, असा माझा विश्वास आहे. यशस्वी जीवनासाठी जे जे संचित माणसाला गरजेचे आहे ते सर्व आपल्यामध्ये आधीच असतं. नव्या नव्या कल्पना निद्रिस्त अवस्थेत आधीच आपल्या मनात असतात. त्या जाग्या होतात, मुक्त होतात. त्यांना कष्टाचं खतपाणी घालून आपण सत्यात उतरवतो. तेव्हा त्यातून यशाची निर्मिती होते. देवाने, आपल्या निर्माणकर्त्याने आपल्या मनामध्ये या ज्या शक्ती गुप्त स्वरूपात साठवणीत ठेवल्या आहेत त्यांना प्रार्थनेमुळे उत्तेजना मिळते आणि आपल्या दृश्य मनात त्यांची जाणीव होते. अहमद जलालुद्दीन आणि शमसुद्दीन मला मुंबईला विमानतळावर पोहोचवायला आले. मुंबईसारख्या महाकाय शहरात त्यांचं प्रथमच पाऊल पडत होतं. मीही न्यूयॉर्कसारख्या अतिविशाल शहरात प्रथमच जाणार होतो. जलालुद्दीन आणि शमसुद्दीन तसे स्वतंत्र वृत्तीचे आशावादी तरुण होते. आपण करतो ते काम यशाच्या पूर्ण खात्रीनं, विश्वासानं करण्याची त्यांची पद्धत माझ्या परिचयाची होती. ते दोघे माझ्या मनाच्या सर्जनशील शक्तीचा उगमस्रोत होते. आता त्या दोघांचा निरोप घेताना माझ्या भावनांवरचा माझा ताबा हळूहळू निसटत होता. माझ्या डोळ्यात जमून आलेला धुक्यासारखा पाण्याचा पडदा मला स्वतःला जाणवत होता. जलालुद्दीन म्हणाला, आझाद, आमचं तुझ्यावर नेहमीच प्रेम राहील. तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्हाला तुझा सदैव अभिमान वाटत राहील. त्याच्या शब्दातून प्रतीत होणारी त्याच्या अंतःकरणाची शुद्धता, माझ्या कर्तृत्वावर असलेला त्याचा गाढ विश्वास, माझ्या अश्रूंना थोपवून ठेवलेला शेवटचा बांध तुटून गेला आणि मी त्यांना मुक्त करून वाहू दिलं. सृजन 1963 ते 1980. अमेरिकेत पोहोचल्यावर व्हर्जिनिया प्रांतातील हॅम्प्टन इथं असलेल्या लँगले रिसर्च सेंटरमध्ये मी काम करू लागलो. या केंद्रामध्ये प्रगत अंतराळ तंत्रज्ञानाचे संशोधन आणि विकास केला जातो. केंद्राच्या स्वागत कक्षात पाहिलेलं एक छान शिल्प माझ्या स्मृतीमध्ये कोरलं गेलं आहे. 1-2 घोड्यांचा रथ धावतो आहे. एक घोडा संशोधनाचे प्रतीक आहे आणि दुसरा तंत्रज्ञानातील प्रगती दर्शवतो. संशोधन आणि त्याला व्यावहारिक रूप आणण्यासाठी तंत्रज्ञानाने केलेले प्रयत्न यांच्यामधील अजोड संबंध एकत्रितपणे प्रगतीचा रथ पुढे नेत आहे असं दर्शवणारं ते शिल्प आहे. तेथून मी मेरीलँड स्टेटमधली ग्रीन बेल्ट या गावी गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटर इथं गेलो. या केंद्रामध्ये नासाने अवकाशात पाठवलेल्या उपग्रहाचे नियंत्रण करण्यात येतं. पृथ्वीभोवती अनेक कारणांसाठी उपग्रह फिरते ठेवले जातात. त्यामागचं गणित, भौतिकशास्त्र आणि ते प्रत्यक्षात आणणं इथं केलं जातं. नासाच्या सर्व अंतराळ उड्डाणांचा वेध आणि मागोवा इथं ठेवला जातो. प्रशिक्षणाचा शेवटचा भाग पूर्व किनाऱ्यावरील व्हर्जिनिया स्टेटमधील वॅलप्स आयलँड या ठिकाणी मी पूर्ण केला. नासाच्या रॉकेट क्षेत्रातील कार्याचा इथं प्रथम अभ्यास, चाचणी परीक्षा केली जाते आणि इथूनच ते कार्यान्वित होतात. या वॅलप्स फ्लाईट फॅसिलिटीज केंद्राच्या भव्य स्वागत कक्षामध्ये एक रंगचित्र ठेवलंय. अंतराळात उडणाऱ्या रॉकेटच्या साह्यानं युद्ध चालू आहे असं त्या चित्रात दिसतं. चित्र त्या केंद्राला अगदी संयुक्तिक आहे, पण एका विशेष कारणासाठी त्या चित्रानं माझं लक्ष वेधून घेतलं. त्या चित्रातले सर्व सैनिक गोऱ्यांऐवजी काळ्या कातडीचे होते. चेहऱ्यांची ठेवण ते दक्षिण आशियाई असावेत अशी वाटत होती. एक दिवस कुतूहल म्हणून मी खोदून चौकशी केली तर मिळालेला तपशील विस्मित करणारा होता. टिपू सुलतानचे सैनिक ब्रिटिश सैन्याशी लढत आहेत यावरचं ते चित्र होतं. टिपू सुलतानच्या देशात त्याच्या शौर्यगाथेवरील चित्राचा विसर पडला तरी 7 समुद्रापलीकडे ते चित्र एका स्पेस सेंटरच्या स्वागत कक्षाच्या भिंतीवर विराजमान झालं होतं. अंतराळ युद्धाच्या पार्श्वभूमीसाठी एका भारतीय योद्ध्याच्या नावानं केलेला सन्मान मला अतिशय आनंदित करून गेला. तिथल्या वास्तव्यात अमेरिकन लोकांबद्दल माझा जो ग्रह झाला तो मी बेंजामिन फ्रँकलिनच्या शब्दात योग्य तऱ्हेनं मांडू शकेन. ज्या गोष्टी दुःखदायक आहेत त्यांना सामोरं जा, त्यांचा सामना करा. प्रश्नांना थेट भिडून त्यांची उत्तरं शोधणं अमेरिकनचा स्थायीभाव. सहन करत राहण्यापेक्षा बाहेर पडण्याचे प्रयत्न करणं अमेरिकन लोकांना भावतं. आईनं सांगितलेली एक कुराण कथा मला आठवते. अल्लानं पहिला माणूस आदम जन्माला घातला आणि सर्वांना त्याच्यासमोर लोटांगण घालायची आज्ञा दिली. सैतान इब्लीस सोडून सर्वांनी दंडवत घातला. मग अल्लानं सैतानाला विचारलं, तू का नाकारलंस? तर सैतान उत्तरला,
तू मला अग्नीपासून बनवलंयस तर आदमला मातीपासून, मग मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी का लोटांगण घालावं? तुझ्या वृथा अभिमानाला इथं जागा नाही असं म्हणून अल्लानं त्याला स्वर्गातून हद्दपार केलं. जाता आता सैतानानं आदमला तोच शाप दिला. मानवही स्वतःला फुकाचे श्रेष्ठ समजू लागला. अल्लानं बंदी घातलेलं फळ त्यानं खाल्लं. या अपराधाबद्दल शिक्षा करताना त्यानं म्हटलंय, यापुढे तुझे सर्व वंशज संशय आणि अविश्वासाचे धनी होऊनच आयुष्य कंठतील. भारतातील अनेक संस्थांमध्ये अशा श्रेष्ठत्वाच्या खोट्या अभिमानामुळे आयुष्य कठीण बनलंय. आपल्याहून कनिष्ठ असलेल्या कुणाचे ऐकून घेणं हा आपला अहंकाराला धक्का आहे असं आपण समजतो. हाताखालच्या तळापर्यंतच्या माणसांना आपण अपमानास्पद वागणूक दिली तर त्यांच्याकडून उत्तम कामाची अपेक्षा बाळगणं चुकीचं ठरेल. माणसांच्या स्वतंत्र वृत्तीला सतत शब्दानं खच्ची करत राहिलं तर त्यांच्याकडून पाट्या टाकल्यासारखं काम उरकलं जाईल. उत्तम नेतृत्व गुण असले की फक्त आज्ञापालनाचा आग्रह धरला जात नाही. स्वतःच्या मुद्द्यांना अहंकारानं चिकटून राहणं आणि कनिष्ठांच्या योग्य त्या सूचनांचा विचार करणं यामध्ये नेत्याने तारतम्य बाळगायला हवं. शिस्तपालन आणि कर्तव्य कठोरता यामध्ये एका सूक्ष्म रेषेचा फरक आहे. ती जाणून घेऊन पुढे जायला हवे. आज आपल्या देशात एक रेषा ओढून जणू दोन स्वतंत्र भाग केले आहेत. एका बाजूला हिरो आहेत आणि दुसऱ्या बाजूला झिरो. 100 हिरो उरलेल्या 95 कोटी लोकांना त्या रेषेपलीकडे ठेवतात. हे चित्र बदलायलाच हवंय. प्रश्नांना सामोरं जायचं, ते सोडवायचे असतील तर त्यासाठी कठोर परिश्रमांची गरज आहे. ते न करता प्रश्न लांबणीवर टाकणं आपण स्वीकारतो. अनेकदा यश आणि अपयश यामध्ये प्रयत्नांच्या एका पायरीचा फरक असतो. तो लांबणीवर टाकून आपण यशाची शक्यता आणखी दूर ठेवतो. प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्यामुळे आपल्या अंतर्गत गुणांची, शहाणपणाची, धैर्याची परीक्षा होते आणि ते वाढीला लागतात असं मला वाटतं. मी नासाचे प्रशिक्षण पूर्ण करून परतलो. लगेच 21 नोव्हेंबर 1963 मध्ये भारताचे पहिले अंतराळ यान अवकाशात सोडण्यात आलं. हे यान नाईके अपाची नासामध्ये बनवण्यात आलं होतं आणि त्याची जुळणी थुंबा येथील चर्चमध्ये करण्यात आली होती. तयार यान प्रत्यक्ष उड्डाणासाठी तळावर न्यायचं होतं. त्यासाठी एक ट्रक आणि हाताने चालवायची क्रेन ही दोनच साधनं हाताशी होती. ट्रकनं ते उड्डाणासाठी बनवलेल्या विशेष जागी नेण्यात आलं. क्रेनने उचलून ठेवताना ते तिरकं झालं. याचा अर्थ कुठेतरी गळती होत होती. लॉन्चिंगची वेळ संध्याकाळी 6 वाजता निश्चित केली होती. त्यामुळे झालेला बिघाड दुरुस्त करायला वेळही नव्हता. क्रेनच्या हायड्रॉलिक रचनेत गडबड झाली हे कळलं, पण सुदैवाने गळती फार वेगात नव्हती. मग सर्वांनी आपली शक्ती लावून हातांनी ते यान सरळ केलं. त्या पहिल्या वेळेला यानाची सुरक्षा व्यवस्था आणि सर्वकष एकत्रीकरण माझ्या देखरेखीखाली झालं. माझे 2 सहकारी डी ईश्वारदस यांनी रॉकेटच्या जुळणीसाठी आणि अवतरणाच्या तयारीसाठी लागणारी सामग्री बनवून घेतली आणि दुसरे अरव मुंडन यांनी यानाची रडार यंत्रणा, जमिनीवरून करायचे दूरस्थ नियंत्रण यावर देखरेख केली. काही उग्र समस्या उभ्या न राहता नाईके अपाचीचे उड्डाण यशस्वी झालं. त्याचं कार्य व्यवस्थित सुरू झालं आणि काहीतरी कमावल्याचा अभिमान आम्हाला मिळाला. दुसऱ्या दिवशी रात्री रमतगमत आमचं जेवण चालू होतं आणि त्याच वेळी डलास येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचा खून झाल्याची बातमी आघातासारखी कोसळली. त्यांची राष्ट्राध्यक्षाची कारकीर्द म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातले उज्ज्वल पर्व होते. सर्व क्षेत्रात तरुणाई आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांना मिसाईल म्हणजे क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात विशेष रस होता. त्यावेळी सोव्हिएट रशियाने क्युबामध्ये क्षेपणास्त्रांचे तळ उभारले होते आणि तेथून अमेरिकेच्या महत्त्वाच्या शहरांवर त्यांना क्षेपणास्त्रांचा मारा करणं शक्य होणार होतं. राष्ट्राध्यक्ष केनेडींच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने क्युबावर सर्वंकष बहिष्कार टाकून त्या धमकीला चोख उत्तर दिलं. सोव्हिएट रशियाने पाश्चिमात्य देशातील कुठल्याही जागी क्षेपणास्त्रांचा वापर केला तर त्याला ठणठणीत प्रत्युत्तर दिलं जाईल असे जाहीर बजावलं. दोन्ही बाजूंनी 14 दिवस उत्तर प्रत्युत्तर दिलं गेलं आणि शीतयुद्धाच्या त्या नाटकानंतर रशियन प्रीमियर क्रुश्चेव यांनी क्युबामधील क्षेपणास्त्रांचे तळ उठवले आणि सर्व अस्त्र रशियाला परत नेली. केनेडी यांचा प्रखर राष्ट्रवाद जगभर सर्वमान्य झाला होता. दुसरे दिवशी प्रोफेसर विक्रम साराभाई यांनी आपल्या देशातील अवकाश संशोधनाच्या पुढील दिशा काय असतील या संदर्भात आम्हा सर्वांना बोलावून तपशीलवार चर्चा केली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांना एक नवीन यंत्रणा उभी करायची होती.
तिशी चाळीशीतले संशोधक आणि तंत्रज्ञ एका नव्या उत्साहाने भारून गेले. इन्कोस्पारमधील आम्हा सर्वांच्या पदव्या आणि प्रशिक्षण या खऱ्या योग्यता नव्हत्या, तर प्रोफेसर विक्रम साराभाईंचा आमच्या कर्तृत्वावरचा, आमच्या कुवतीवरचा विश्वास ही आमची खरीखुरी पात्रता होती. नायके अपाचीच्या यशस्वी उड्डाणानंतर त्यांनी आम्हा सर्वांना देशाच्या स्वतंत्रपणे केलेल्या अवकाश संशोधनाच्या विकासाचं स्वप्न पाहायला उद्युक्त केलं. त्यांचा आशावाद सभोवतीच्या सर्वांना भारून टाकेल असा संसर्गजन्य होता. ते तुम्हाला येणार असं कळलं तरी प्रयोगशाळेत, तंत्रशाळेत, आरेखन शाळेत विजेच्या प्रवाहासारखा उत्साह संचारायचा. सर्वजण स्वतःला 24 तास कामाला झुंपून घ्यायचे. प्रोफेसर साराभाईंना आपल्याकडून उत्तम नवीनतम काहीतरी मिळावं याबाबत प्रत्येकजण उत्सुक असायचा. आजपर्यंत देशात कधीही न केलेलं, मग ते तंत्र असेल, कल्पना असेल, आरेखन असेल किंवा साधं प्रशासकीय असेल, सर्व नव्याचा पाठपुरावा करण्यात मग्न व्हायचे. प्रोफेसर साराभाई सर्वांना कामासाठी उद्युक्त करण्यात फार कुशल होते. एकदा ते जे काही प्रत्येकाला करायला सांगत त्यांचा एकमेकांशी कसलाच संबंध नाही असं सुरुवातीला वाटत राहील, पण जसजशी ती कामं पूर्णत्वाला येत असत तसं त्या एकमेकातील गुंतलेले संबंध आमच्या लक्षात येत आणि त्यांच्या दृष्टेपणाचं फार कौतुक वाटे. त्यांच्या बुद्धीची, कल्पनेची झेप आम्हाला विस्मित करी. एका भेटीत त्यांनी मला अवकाशयानाचे उड्डाण करायच्या यंत्रणेसंबंधित म्हणजेच सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल SLV याबाबतीत अनेक प्रश्न विचारले आणि मग त्यांचा लष्करी विमानासाठी उपयोग करता येईल का याचा अभ्यास करून ठेवायला सांगितलं. त्या दोन्ही गोष्टींचा तसा संबंध नव्हता, पण मला एक ठाऊक होतं, प्रोफेसर साराभाईंसारखे फार पुढचे पाहणारे एखादे परिपूर्ण व्यक्तिमत्व संभाव्य संशोधनाच्या दिशा शोधू शकतं. या दोघांचा संबंध असलेली काहीतरी असाधारण आव्हानात्मक कामगिरी कधी ना कधी माझ्या वाट्याला येईल. त्यासाठी मी तयार असायला हवं. मी पुस्तकं जमवून अभ्यास चालू केला. प्रोफेसर विक्रम साराभाई तंत्रज्ञानातील नाविन्याचे भोगते होते. तरुणाईला प्रेरित करणं, आकर्षित करणं त्यांना सहजतेने जमून जाईल. एखादं उत्तम काम समजायची हुशारी त्यांच्याकडे होतीच, पण कुठं थांबावं हे समजू शकणारे समतोल शहाणपणही त्यांच्याकडे होतं. माझ्या नजरेत ते प्रयोगशील, आदर्श व्यक्तिमत्व होतं. समोर अनेक पर्याय असले आणि नक्की कुठला यशस्वी, फायदेशीर ठरेल याबद्दल संदेह असेल तर प्रोफेसर साराभाई अगदी वस्तुनिष्ठतेचे निकष लावून त्यातला उत्तम तो निवडत आणि समजावून पटवून देत. 1963 साली इन्कोस्पारमध्ये असे उत्साहाने भरलेलं वातावरण होतं. अननुभवी, बुद्धिमान तरुण काहीतरी करून दाखवायच्या ईर्षेनं भारलेले होते. त्यांच्यासमोर विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या श्रमानं, बुद्धिमत्तेनं कार्य करायचं फार मोठं आव्हान उभं होतं. विशेषतः अवकाश क्षेत्रात स्वतःच्या बळावर देशाला पुढे न्यायचं होतं. सहकाऱ्यांना सोबत नेणारे, त्यांच्यावर विश्वास टाकणारे प्रोफेसर साराभाईंसारखे आदर्श नेतृत्वही सौभाग्य म्हणून लाभलं होतं. देशासमोर एक उदाहरण त्या रूपानं आम्ही ठेवलं होतं. थुंबा येथील अवकाश तळाचा झपाट्यानं विकास होऊ लागला. थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्च स्टेशन्सची उभारणी फ्रान्स, अमेरिका आणि सोव्हिएट रशियाच्या सहकार्यानं करण्यात आली. प्रोफेसर साराभाई भारतीय अवकाश संशोधनाच्या कार्याचे प्रमुख होते. त्या क्षेत्रातल्या आव्हानांची त्यांना पूर्वकल्पना होती. इन्कोस्पारच्या स्थापनेपासून या क्षेत्रात सुसूत्रीकरण, नव्या योजनांची आखणी कशी करायला हवी याच्या योजना त्यांच्या डोक्यात तयार होऊ लागल्या. याने तयार करणं, त्यांचं उड्डाण करणं, त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा सतत विकास करत राहणं आणि पुढारलेल्या देशांच्या बरोबरीनं या क्षेत्रात स्वयंपूर्ण होणं असं ढोबळमानाने उद्दिष्ट ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी सर्वकष योजना आखल्या होत्या. रॉकेट्सना लागणाऱ्या इंधनाचे शास्त्रीय संशोधन, यान पुढे नेण्यासाठी लागणारे नवे तंत्रज्ञान, ती सतत आधुनिक बनत राहावीत यासाठी लागणारा संशोधन आणि विकास विभाग, प्रत्यक्ष उभारणीसाठी लागणारी यंत्र, अवकाशातील संदेश यंत्रणा, यानांचा मागोवा घेत राहणारी रडार यंत्र, अशा अनेक शाखांच्या गुंतागुंतीच्या विशेष अभ्यासासाठी अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी आणि स्पेस सायन्स अँड रिसर्च सेंटर यांची स्थापना करण्यात आली. या संस्थातून पुढे भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करणारे अनेक संशोधक उदयाला आले.